8 ते 9 वर्ष झाले असतील का मी काही ना काही असं कंटेंट बनवणं किंवा यूट्यूबला ट्राय करतोय. पण आज कुठेतरी असं झालंय का एक नाही का असं स्वप्न असतं का आपण एक 4 लोकांना आपण ओळखावं असं व्हावं. तर ते आज मला वाटतं की एक कुठेतरी एक 10% तरी आपण पोहोचलोय कुठं ना कुठं. बऱ्याच लोकांना तर हे वाटतं का म्हणजे मला माझ्या कॅरेक्टरला पाहून वाटतं का हा तर ऑलरेडी स्कॉटे दिसे कोणतरी हे. पण त्यांना माझ्या बॅकग्राऊंड नाही माहिती बऱ्याच लोकांना का मी असा व्यक्ती आहे, एक 2 वर्षापूर्वी माझ्या मोबाईलला रिचार्ज नव्हता. त्या टायमाला मी डायरेक्ट म्हणलो होतो अभिजित तांबे फेमस झाल्याशिवाय मरू नाही शकत म्हणलं. स्वतःला रील स्टार मी नाही म्हणत. आता तुमच्या नजरेत जरी रील स्टार असलं तरी मला वैयक्तिक मी रील स्टार नाही म्हणत. असं आमच्या 99% रील युनिक असतात. म्हणजे आम्हाला शोधावं लागतं का समजा एखादं बर्थडे कोणाचा, मग तिथं जायचं शूट करायचं, त्याचे 500 रुपये घ्यायचे, मग त्याचा कॅमेराचा हप्ता ऍडजस्ट करायचा. मला शाळेतले सर लोकांना जरी माहित असलं याचं नाव विशाली दाखल्यावर तरी मला सर लोक गोप्याच म्हणायचे. ते असं झालं मी याची चव घातली काही किंवा हा वाडा बोललो आम्ही एकमेकाशी भांडलो का रील मिलियन जायची का. ते एक 5-6 महिन्याचा काळ का इतकी रिच भयानक चालली होती. कुठं गेलं ना का आम्ही समजा कुठेतरी बसलोय मागून गोप्याचा आवाज येतो भांडणाचा, कोणतरी मोबाईल व्हिडिओ बघत आमचे. मार्केटमध्ये पण सगळ्यात छोटा जो व्यापारी असेल ना तुम्हीच असेल. बाजारातला बाजाराचा वेगळा आवाज असायचा, गोपी शेटचा वेगळा असायचा. गिरायक आपल्या पची माझ्या डायरेक्ट ठराविक गिरायक असायचे. मला कळायचं एवढा मला लागतोय हे 10ला वाटा लावलाय मोठा नाही घातला तर घालीन गोटा म्हातारी ताल्ली पटापटा तुमचा नफा आमचा तोटा. इंस्टाग्रामवर आलो मी महाराष्ट्रात फेमस झालो, पण इंस्टाग्रामच्या अगोदर मी माझ्या गावापुरता नामांकित फेमस मुलगा नक्की होता. आणि निगेटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला कधी येतच नाही. म्हणजे असं काही नाही आलं सर. आमचा फॅन बेसच वेगळा आहे. आता जर बघाय गेलं रील स्टारचा फॅन बेस स्टार लोकांचा फॅन बेस वेगळा आहे. मिलिटरी मॅन असते ना आपल्या आर्मी लोवर देशाची रक्षा करतात ते लोक, ते आज आपले रील्स बघून हसतात. मला तिथून फोन येत. तर हा लेवलचा विषय नेमका हाय काय? आता सुरुवातीला मी जेव्हा व्हिडिओ बनवायचो ना, घरच्यांचं तर काही एवढं जास्त नव्हतं, पण जे पाहुणे असायचे ते मग येऊन घरच्यांना म्हणायचे शाळेकडे लक्ष द्यायला लावा, व्हिडिओ बनवून काय होणार आहे का. माझ्या मम्मीला विश्वास होता. ती मम्मी कंटिन्यू म्हणायची घरच्या घरी का त्याला काय करायचं ते करू द्या. मला लाखो लोक नाव ठेवतात. बरबादी आणि बदनामीच्या करातून आलेल्या स्वतःच्या साम्राज्याशिवाय पर्याय नसतो. प्रत्येकाच्या नजरेत असा विषय झालाय पोरांच्या काय फॉलोअर्स वाढले का आपण डायरेक्ट आयुष्य सेटल झाले. असे पण असतील की बाबा नाही का तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतील, ये रे माझ्याकडं असं काय, म्हणजे असं कधी झालंय का तुमच्यात? ज्याला वाटतं ना मी स्वतः काहीतरी मी भयंकर आहे, मी मार्केट आहे, मी काहीतरी करू शकतो, तो मग त्याचा भ्रम आहे. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मित्रांपर्यंत शेअर करा. तर आज आपल्याकडे एक खास पाहुणे आलेले आहेत. ते पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला हसवतात. तशी तर ती मस्त जोडच आहे. तर त्यांची आज आपण ओळख करून घेऊयात. अभिषेक नमस्कार. नमस्कार. गोपी शेठ नमस्कार. मग अभि काय चाललंय आयुष्यात? सध्या सगळं ओके चाललेत काम आपले. अच्छा. तर बरेच दिवस झालं आपलं बोलणं चाललंय नाही का पॉडकास्ट एक मला वाटतं 2-3 महिन्यापासून पॉडकास्टचं चाललं होतं नियोजन. पण आज भेटल्या गोपी शेठ पण फ्री होता आणि मी पण फ्री होतो आज. अच्छा बर. आता सगळ्यात अगोदर तर मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की चला ठीक आहे, तुम्ही पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला हसवताय आज, पण हा जो तुमचा काळ आहे हा बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असेल की नाही का की तुम्हाला एका रात्रीत सक्सेस मिळालंय. तर मला ती गोष्ट जरा मला थोडं सांगता का, काय नेमकी गोष्ट आहे ती? आता कसं आहे, स्ट्रगल स्टोरी तर प्रत्येकाचीच असती, पण स्ट्रगल स्टोरी मला तर असं वाटतं ती स्ट्रगल स्टोरी आहे का ज्या स्ट्रगल स्टोरीतून तुम्ही काहीतरी बनवू शकता किंवा एक दिवस बांधता, त्यानंतर ती स्ट्रगल स्टोरीला एक हे असतं. आता मी स्टार्ट केलं तर आता तर एक 8 ते 9 वर्ष झाले असतील का मी काही ना काही असं कंटेंट बनवणं किंवा यूट्यूबला ट्राय करतोय. पण आज कुठेतरी असं झालंय का एक नाही का असं स्वप्न असतं का आपण एक 4 लोकांना आपण ओळखावं असं व्हावं. तर ते आज मला वाटतं की एक कुठेतरी एक 10% तरी आपण पोहोचलोय कुठं ना कुठं. बरोबर. कारण बऱ्याच लोकांना असं वाटत असणार आहे की यार ह्यांचे रील व्हायरल झाले आणि लगेच हे फेमस झाले, असं काही त्यांना वाटत असणार आहे. आता कसं आहे माहिती का, बऱ्याच लोकांना तर हे वाटतं का म्हणजे मला माझ्या कॅरेक्टरला पाहून वाटतं का हा तर ऑलरेडी स्कॉटे दिसे कोणतरी हे. पण त्यांना माझ्या बॅकग्राऊंड नाही माहिती बऱ्याच लोकांना का मी असा व्यक्ती आहे, एक 2 वर्षापूर्वी माझ्या मोबाईलला रिचार्ज नव्हता. म्हणजे
त्या याच्यातून वरून जी लाईफ म्हणजे एक नॉर्मल शेतकऱ्याचा मुलगा किंवा एक म्हणजे एक नाही का म्हणजे आपण म्हणतो का ती लाईफ आपण पाहिलेली, पण असं सगळ्यांना प्रत्येकाला नाही माहिती का आपण काय लाईफ मधून आलो. असं वाटतंय की हा ऑलरेडी एक पैशावाल्याचा मुलगा आहे, खूप याच्या पहिल्यापासूनच संपत्ती पैसा आहे आणि तो त्याच्यावर एक आयुष करतोय, एक नाही का शो ऑफ करतोय लाईफचा. पण हा शो ऑफ नाही, माझी ती म्हणजे आपण म्हणतो एक एक कला आहे का जी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हणजे त्यांना असं वाटतं की याला हे खडूस कॅरेक्टर आहे, पैसावाला आहे नाही, आणि मग तो ते लोकांना असंच आहे. डायरेक्ट म्हणजे लोकांनी जसा रील्सवर अभिजित तांबे दिसतो हा. लोकांच्या नजरेतच तसा झालाय डायरेक्ट, पण ओरिजिनल रिअल वेगळा आहे आणि रील्स मध्ये ती ऍक्टिंग आहे नाही का थोडक्यात असा विषय. हा, तसं ते कॅरेक्टर निभावावं लागतं. हा. आता मी समजा आता तो तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालाय लाईफ मध्ये का मी आता समजा मी एखाद्या ठिकाणी गेलो ना, समजा गोप्या आहे, गोप्यासोबत डायरेक्ट येऊन बोलतात नाही का न घाबरता, पण माझ्या बरोबर बोलताना ना ते असे काहीतरी आता कोणी आलं ना 2 जण त्या अभिभाऊ आणि ते तिकडच म्हणतात जावा का नाही म्हणजे त्यांना असं वाटतं की मी वाढावं आणि बोल नाही काय तुमची भाकरीची सोय आहे का, त्यांना असं वाटतं. पण त्यांना हे माहित नाही की ही ऍक्टिंग आहे. म्हणजे आपण आता मी पहिल्यांदा खूप कॅरेक्टर केले, मी आधी ती पण कॅरेक्टर केले का ज्यात मी एक कमीपणाचा रोल घेतलेला आहे, म्हणजे एक नाही का म्हणजे मला लोक माझे चिडू राहिलेत असे पण मी स्टार्टिंगला केलं होतं. पण मला असं जाणवलं का मी जेव्हा वाढवपाने काही बोलतो ना, म्हणजे असं नाही का एखाद्याची म्हणजे थोडक्यात लेवल काढतो मी जेव्हा अशी ना लेवल काढतो पुढच्याशी गुरमीत बोलतो, मला हे जाणवलं का लोकांना हे आवडतंय का नाही का असं वाढावपणा केलेलं. पण नॉर्मल आहे का रिअल लाईफ मध्ये मी तसं नाही. रिअल लाईफ मध्ये असं आहे का समजा तुम्ही भेटले ना मला का बोलायला मी असं शांत बसून असतो नाही का, तुम्ही जर बोलले का मग मी बोलतो नाही का, म्हणजे एकदम शांत स्वभाव आहे. पण रिअल लाईफ मध्ये असं असतंय का एखाद्या व्यक्तीला जज केलं जातं त्याच्या कंटेंट वरून, पण रियालिटी खूप वेगळी असते. म्हणजे असं प्रत्येकाची रियालिटी वेगळी असते. प्रत्येक रीलवर पाहणारा व्यक्ती रिअल लाईफ मध्ये वेगळा असतो आणि रील लाईफ मध्ये त्याच्या वेगळा असतो तो. आता हे झालं आत्ताची गोष्ट, पण मला आता थोडं तुमच्या लहानपणात जायचं. मी तुमचे बरेच असे व्हिडिओ बघितले, तुम्ही एवढे लहान होता की एकदम खूप लहान वाटताय, म्हणजे तेव्हापासून तुम्हाला वेळ येते. तर मला तेव्हापासूनची थोडी स्टोरी ऐकायची तुमची की नेमकं काय काय गोष्टी झाल्या होत्या, म्हणजे तुम्ही कसे भेटले एकमेकांना आणि कसा इथपर्यंतचा प्रवास झाला. आता गोप्यात तर त्याला माहिती असेल कशी भेटली. आता मी माझ्या साईडने सांगतो आधी. तर एक कोरोनाचा काळ आलता, त्या टायमाला मी शॉर्ट फिल्म बनवायचो. पण त्या टायमाला मी काय करायचो, मी एक डायरेक्टर होतो. म्हणजे मला काय वाटायचं की मी शूट करणार आणि एक दिवस हे व्हिडिओ चालले का मग नाही का मी डायरेक्शन मला आवडायचं नाही का असं का 10 लोक घेऊन जायचं, मग त्यांना याला अशी ऍक्टिंग तू असं बोल हे कर, डायरेक्शन कॅमेरा बिमेरा सगळं मला त्यात जास्त आवड होती. तर मग मी शूट करायचो हे करायचो. पण एक दिवस जेव्हा कोरोना झाला, म्हणजे मला पण लास्ट स्टेजला मी काय करायचो, माझी एक टपरी होती आणि एक वडापावचं पण मी विकायचो. वडापाव विकायचो. स्टार्टिंगला काही परिस्थिती नव्हती एवढी भारी का कॅमेरा हे त्याचे हप्ते भरावं लागायचे, म्हणून मी वडापावची टपरी होती. तर त्या गोष्टीत मला एक म्हणजे कोरोनाच्या पिरियडमध्ये मला पण लास्टला एक म्हणजे कोरोना झाला. तर जेव्हा मी कोरोना झाल्यानंतर एक 5-6 दिवसानंतर असं वाटायला लागलं होतं का रिकवर होतं नाही होतं, कारण चालता पण ना अशा स्टेजला गेलो. तर त्या टायमाला मित्रांचे फोन यायचे, किती कवर होईल काय कसं आहे बरं आहे का. त्या टायमाला मी डायरेक्ट म्हणलं होतं अभिजित तांबे फेमस झाल्याशिवाय मरू नाही शकत म्हणलं. मग मी तिथून आल्यावर ठरवलं कोरोना रिकवर झालं म्हणलं का आपण व्हिडिओ दिसलो पाहिजे. मी फेमस व्हायच्या आधीच मरू शकतो, काही गोष्टी होतील तपासणं, एक नाव तर पाहिजे ना, अभिजित तांबे कोणतरी होता या लाईफ मध्ये येऊन, ते एक स्वतः पण आपण कुठेतरी दिसलो पाहिजे. मग मी ठरवलं आपण स्वतः काम करायचं. मग हे झालं तेव्हा त्याच काळात गोप्या आहे ना, गोप्याला कोरोना झालता आणि त्याची एक क्लिप फुल व्हायरल झालती. तो एक कोणत्या तरी न्यूज चॅनलवाले आलते, तिथं काहीतरी बोलला होता वाढाव त्याची बोलण्याच्या स्टाईल मध्ये, तिथं काहीतरी वाढाव बोलला आणि ती क्लिप खूप व्हायरल झाली. म्हणलं चला राव आपण काहीतरी सोबत व्हिडिओ बनवू, आणि त्याला पण लय आवड होती अशी व्हिडिओची. मग आम्ही त्याला कॉन्टॅक्ट केलं आणि मग आम्ही स्टार्ट केला. तर त्याची कशी स्टोरी त्याला माहिती असेल. म्हणजे तुझी कशी सुरुवात झाली, मला तुझ्याकडून माझी सुरुवात जरा वेगळी झाली. माझा विषय कसा होता माहितीये का, मला व्हिडिओ बनवायला आवडायचं. खारवाडी बॉईज म्हणून यांचं चॅनल होतं, यांचा मी लय जुना फॅन आहे. युट्यूबला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या परिसरात व्हिडिओ कोण बनवत असेल तर ते अभिजित तांबे, त्याची युट्यूबची चॅनलची नाही का कंटिन्यू आमचे म्हणजे सगळेच बघायचे व्हिडिओ यांचे युट्यूबचे. मी पण स्वतः बघायचो, पण यांच्याशी संपर्क केला, अरे मला घ्या व्हिडिओ, आपल्याला एकदा पण नाही का म्हणजे संधी सुद्धा नाही भेटली. थोडक्यात डायरेक्ट समजून घ्या तुम्ही, असा विषय होता. पण नंतर कोरोना झाला मला आणि मग एक क्लिप व्हायरल झाली. ते मुंबईवरून लोक आलते असंच विचारण्यासाठी कोरोना सेंटरला, तुम्हाला इथं कसं वाटतं. असं आता आपण गावंढळ माणसं आहे, आपलं काय बोललं
डायरेक्ट सुरुवात झाली आणि ते नेमकी आपल्या तालुक्यात तेवढं व्हायरल झालं, पण ती गोष्ट पोहोचली यांच्यापर्यंत. आयले हे पोरगा आपल्या पण मागं लागले, चला एकदा चान्स देऊन बघू. त्यावेळेस विषय कळाला होता का कोणाच्या म्हणजे मागं मागं पळून पळून तुम्ही पळू शकता, पण समोरच्या पर्यंत आपण स्वतःहून पण प्रयत्न करून जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला चान्स भेटतो नाही का, असा विषय होता. तेव्हा महिना अभिची गाठ झाली, तेव्हापासून गाठ झाली, मग डायरेक्ट आतापर्यंत सोबत त्याची, इथून पुढे राहील. अरे वा, क्या बात आहे. पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही आता मगाशी सांगितलं की नाही का, तुम्हाला असं रील स्टार लय आवडायचे, म्हणजे जिथं जाईल तिथं, हा. तो एक किस्सा. रील स्टारचा विषय काय होता माहिती का, मी स्वतःला रील स्टार मी नाही म्हणत. आता तुमच्या नजरेत जरी रील स्टार असलं तरी मला वैयक्तिक मी रील स्टार नाही म्हणत. ह्याचं कारण काय आहे, कारण की आमची म्हणजे मी मा वैयक्तिक सांगतो, जवळजवळ 7-8 वर्ष झालीत का मला व्हिडिओचा नाद होता. ती प्रयत्न केलेले आहेत भरपूर नाही का. मी एक कलाकार आहे, मी ऍक्टिंग करतो. म्हणजे आम्ही एक व्हिडिओ जेव्हा शूट करतो ना, तर एक व्हिडिओ शूट करायला आम्हाला 3-3, 4-4 तास घालवतात. असं नाही का बाकीचे लोक पण करतात, पण त्यांचं कसं असतंय, ते कुठेतरी एक रील बघायची, हा वा चला आपण अशी एक रील बनवूया. बाकीचे रील स्टार कोणी म्हणजे जास्त करून असंच रील स्टारचं, हा ही रील बघितली चला सेम आपण बनवू, किंवा कुठेतरी याच्या 4 एखादी गोष्ट चेंज करायची स्वतःच बनवायचं. पण आमचं तसं नाही. आमचं असं, आमच्या 99% रील युनिक असतात. म्हणजे आम्हाला शोधावं लागतं इथं कसं बोलायचं. प्रत्येक गोष्ट अशी का आम्ही जे करतो युनिक विचार करावा लागतो, कारण आम्हाला कंटेंट. आणि मी तर 7 वर्ष झाले तुम्हाला सांगतो, मला जे आवड आहे त्या टायमाला रात्रभर जागून त्या स्टोऱ्या लिहित बसायचो, विचार करीत का उद्या काय शूट करायचं. मग चला आपण, मग मी रात्रभर जागायचो, विचार करायचो, मग एक स्टोरी तयार व्हायची. ती स्टोरी शूट करायला 7-8 दिवस जायचे. त्यात असं का एखादा व्यक्ती समजा एखाद्या सीनला आला, दुसऱ्या दिवशी तेव्हा नाही राव मला जायचं काहीतरी कामाला गावाला, मी 2 दिवस नाही, त्याची वाट बघत बसायची. तोवर 4 जण बाकीचे, मग परत 4थ्या दिवशी शूट करायचं. आणि शूट असं नाही, त्या टायमाला तर अशी परिस्थिती होती की पैसे नाही काय नाही. मग शूटला गेलो ना समजा का, आता मस्त भूक लागलेली, पण आता मस्त खिशात आहेत 50 रुपये, वडापाव खाऊ शकतो. पण 5 जण आहे, वडापाव नाही सगळ्यांना नाही खाऊ घालू शकत आपण. 2 वडापाव मी खाल्ले तर पैसे संपतील. मग त्यामुळे असं का दिवसभर उपाशीच राहायचं, बरं नको खायचंच नाही, शूट कम्प्लीट करायचं, मग जाताना घरी जाऊन आपल्या जेवायचं ना. अशी खूप वेळा तर असा सीन झालाय, शॉर्ट फिल्म शूट केली, घरी गेलो आणि त्याच्यानंतर तेवढं आता एडिट करीत बसलो, जेवलोय 2 आणि 3 वाजता. म्हणजे असं काय नाही का, म्हणजे बस घरचे म्हणायचे जेवून घे, पण थांबा म्हणायचं मी, नाही का माझं काम कम्प्लीट झालं. माझं असं होतं, मला मी एखादी गोष्ट केली, मला असं जोवर ते होत नाही ना का कम्प्लीट, चला आपल्या लाईन मध्ये आता त्या सगळ्या क्लिप जॉईंट केल्या, डन, आता मनाजोगतं झालंय, मग कुठेतरी ते जेवण आठवायचं. त्यामुळे मग हे जे रील स्टार आहे ह्या गोष्टी आहे. आता रील स्टार लोक म्हणतात, पण मी ते एक कंटेंट क्रिएटर आहे ना. आम्ही एक नाही का थोडक्यात एक आपण म्हणू शकतो एक कलाकार आणि एक कंटेंट क्रिएशन आम्ही करतो. त्याच्यामुळे एक कंटेंट क्रिएटरच मला असं वाटतं आपण आहे. नाही, नक्कीच. आता तुम्ही एक किस्सा सांगितला होता, ज्यावेळेस तुम्हाला कॅमेरा घ्यायचा होता, तर त्यावेळेस तुमची बरीच फजिती झाली होती. तो एक किस्सा मला सांगा. तर मी त्या टायमाला आहे ना, मी गावात टपरी टाकली होती 11वी-12वीला. कारण कसं होतं, मला आहे ना एक तर स्वतःचं पाहिजे नव्हतं. मला असं का घरची तर एक तर परिस्थिती एवढी नव्हती का मी मागू शकतोय. मला माहिती होतं त्यांना मागायचं, मग ते घेऊन कुठून तरी पैसे देणार किंवा काहीतरी. मग त्यामुळे मला असं वाटतं आपलं पाहिजे, कोणी म्हणलं नाही पाहिजे का कोणाला मागायची वेळ नाही पाहिजे. मग मी टपरी टाकली होती आणि त्या टपरीच्या हिमतीवरच मी एक कॅमेरा घातला. म्हणलं चला आता शॉर्ट फिल्म शूट करायला सुरू करू, जसं मला ते आवड होती. त्यात मोबाईलवर शूट करू तर काय व्हायचं, एवढं प्रॉपर करता येत नव्हतं. मग एक कॅमेरा घातला आणि कॅमेरा घातला असं झालं एक सिच्युएशन, सुरुवातीला हप्ते गेली, पण नंतर काय होतं, आता बिझनेस आहे. त्या टायमाला मध्ये स्टार्टिंगला बिझनेस चालायचा उन्हाळ्यात, मध्ये परत डाऊन झाला. काही काळ असतो पावसाळ्यात बाकीचे व्यवसाय बंद असायचे त्या वस्तीवरचे. मग ती टपरी एवढी चलत नव्हती. मग आता हप्ते कुठून भरायचे. तुम्ही किती कमवायचे? आता टपरीचा इन्कम होता, जर समजा दिवसभर जर बसून राहिलो मी तर 700-800 रुपयाचा बिझनेस व्हायचा, म्हणजे विकायचं आणि त्यातून खिशात 150-200 रुपये राहायचे, म्हणजे महिन्याला 6,000 रुपये. मग हप्ता 4,000 होता, कॅमेराला परफेक्टली जायचं. पण जर समजा तेवढा बिझनेस नाही झाला तर मग 3-4 हजार राहिले. बाकीचे खर्च पण आहेत ना, पेट्रोल हे माल आणायला जाणे, मग त्यामुळे मग होत नव्हतं. मग लास्टला तर तो हप्ता कॅमेराचा जात नव्हता, म्हणून मग मी काय केलं, तिथले जवळपासचे फोटोग्राफर होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांच्याजवळ शूटला जायचं. मग मला ते 200-300 रुपये द्यायची, नाही का असं शूट असेल ना का समजा एखादं बर्थडे कोणाचा, मग तिथं जायचं शूट करायचं, त्याचे 500 रुपये घ्यायचे. मग त्याचा कॅमेराचा हप्ता ऍडजस्ट करायचा. पण हे करू कसं बस आपण त्या टायमाला म्हणजे केलं ऍडजस्ट मी. बरं गोपी शेठ, हा गोप्या नावाचा विषय काय? तुमचं खरंच नाव गोप्या आहे का? गोपी शेठ नावाचा विषय काय होता माहितीये का, माझ्या वडिलांकडे ना एक एमटी नावाची गाडी होती आणि मला एक लहान भाऊ आहे, त्याचं नाव बाळे.
त्यांनी एमिटिव्ह अचानक नाव टाकून आणलं होतं बाळ आणि गोपाळ. हम्म. मग बाळ गोपाळ, मग ते एमिटिव्ह नाव होतं, सगळे वाचायचे गावकरी शेजारी पाजारी गोप्या 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 करीत करीत मला ते नाव आवडायचं. मला शाळेतले सर लोकांना जरी माहित असलं याचं नाव विशाली दाखल्यावर, तरी मला सर लोक गोप्याच म्हणायचे. असा विषय होता. मग ते गोप्याचं डायरेक्ट मी गोप्या फेमसच करून टाकलं. आणि मलाही ते वैयक्तिक नाव आवडतं, मला विशालपेक्षा गोप्याच नाव आवडतं. हा ना, वा क्या बात आहे. ओके सर, तर मग आता विषय झाला आता तुमच्या कंटेंट क्रिएशनचा. आता मला एक सांगा, आता जसं जसं तुम्ही सुरुवात झाली, पहिला रील जो तुमचा व्हायरल झाला तुम्हाला एक्सपेक्टेड होतं का? फर्स्ट रीलचा विषय काय होता माहितीये का, आमच्या मनी नाही ध्यानी नाही, मी पहिल्यांदा डायलॉग वर व्हिडिओ बनवायचो नाही का, भाऊ तू फक्त भाऊ नाही जीव आहे आपला, असल्या टाईप व्हिडिओ बनवायचो. आता अभि सरांचा विषय काय होता, ती युट्यूब क्रिएटर डायरेक्ट कंटेंट डायरेक्टर होते ना आमचे, त्यामुळे त्यांचं लक्ष सध्या युट्यूब मध्ये जास्त असायचं. पण इंस्टाग्राम अशी फील्ड होती की त्याच्यावर चालू रील्स बनवायच्या असं तसं. मग मला आवड होती ती, आम्ही रील भरपूर बनवले. पण अभिजित तांबेचे पण इंस्टाग्रामला युट्यूबच्या सिरीज कट करून टाकायचं, त्या भरपूर व्हायरल व्हायच्या. पण त्याच्यात बोलता बोलता ऑफिसले त्यांनी रील आणली होती, त्याला आठवली, त्याला मला दाखवलं होतं गोप्या आपल्याला फोटोग्राफीचं असं करायचंय. आणि त्याच्यात मला डायलॉग असा आहे, हळदीचा साखरपुड्याचा डाटा आहे पण लग्नाचा डाटा लिहिलेला झालाय, तुम्हाला लग्न परत करावं लागेल. आणि ह्योच विषय झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी ती 1.9 मिलियनला रील्स होती. हे मला कळलं होतं सकाळीच, पण ह्यो कुठे तर ऑर्डरला गेलं त्याला तिथं कळलं होतं की ती रील व्हायरल झाली, तिकडे बघायला लागली हळूहळू नाही का. मग तिथून पुढे जे तडाखा चालू झाला रीलचा, का अजून चालूच आहे. अच्छा, मग हे तुम्हाला कसं काय सुचलं हे नाही का, की अभिजित तांबे नाही का फुल मोठा माणूस होणार आणि मग हा ते गोपी. आता आम्ही काय केलं, स्टार्टिंगला जेव्हा ती रील व्हायरल झाली, त्यात काय झालं, मी वाढाव बोललो त्याला नाही का, तुला कळत नाही का फोटो कस काय डिलीट झाली. आणि लोकांनी काय केलं, तेच शब्द पकडले होते जे मी याला वाढाव बोललो नाही का, गोप्या तुम्हाला आकली आहेत का, ते माझे शब्द तू मठ्ठ आहे. तर ते 2-3 शब्दाच्या मला लय कमेंट आलं नाही का, तू मठ्ठ आहे विठ्ठ आहे. मग मी हा विचार केला का मी ना गोप्याची उडावली का ते चलतंय, आणि गोप्या मला वाढाव काहीतरी वाकडं बोलला ना का ते चलतंय. मग मी काय म्हणलं, एक जण बोलणारा थोडा नाही का आता पैशावाला, कारण मी ती रीलच अशी होती की त्यात मला पैशावाला दाखवायचं स्वतःला. तर मग मी ती रील बनवली आणि त्यात ते असं कॅरेक्टर मी प्ले केल्यामुळे ना ती ऑटोमॅटिक ती व्हायरल झाली. मग आम्ही काय केलं, 2-3 रील सेम बनवल्या, त्याच्यामध्ये मी असा कोणतरी वाढाव मुलगा आहे गावात पैशावाला कोणतरी, आणि याची चव घालतोय किंवा कामाला आहे कुठतरी, आणि ते असं झालं मी याची चव घातली काही किंवा हा वाढाव बोललो, आम्ही एकमेकाशी भांडलो का रील मिलियन जायची. तेव्हा महिना असा गेला, आम्ही 2 रील बनवल्या मिलियन, अजून 2 बनवल्या मिलियन. नंतर मग आम्ही काही बनवलं ना, म्हणजे काही व्हिडिओ तर असे होते का म्हणलं हे काय चालायचं रे, 5-8 व्हिडिओ कुठं टाकीतो, आणि म्हणलं चला मरू आज काही नाही, त्या टाकून दिला. संध्याकाळी बघतो मिलियन, म्हणजे काही मिलियन मध्ये चालायला लागलो. तो महिन्याभर ना मग आम्हाला हे कळालं. मग आम्ही बरोबर त्यातले पॉईंट शोधले का कोणत्या पॉईंटमुळे व्हिडिओ उचलतोय, जसं की मी याला मठ्ठ म्हणणं, गरीब म्हणणं, याची लेवल काढणं, किंवा हा मला काही गोष्टी बोलतो. मग आम्ही ते पॉईंट वेगवेगळ्या पद्धतीने, कुठं भेडीवाला झाला, कुठं कशावाला झाला, कुठं काहीतरी म्हणजे गोप्या काहीतरी कामावाला, मी कोणतरी मालक, आणि मग मी याची चव घालतोय, ते पॉईंट आम्ही लावून धरले. आणि ती इतका भयानक रिस्पॉन्स त्या काळात आला का महिनाभरातच 1 लाख फॉलोअर्स माझे झाले, याचे 50,000 झाले. म्हणजे एकदम एक स्पीड मध्ये नाही म्हणत का फॉलोअर्स वाढण्याचं स्पीडच सर आमचं असं होतं का, मला जर इच्छा झाली ना आज लोक 50.8K फॉलोअर्सचे, उद्या 50K तरी स्टोरी टाकेन, उद्या सकाळी उठून पाहिलं का डायरेक्ट 80K फॉलोअर्स, डायरेक्ट 100K. म्हणजे जी अपेक्षा असते ना आपल्याला 30K 20K जाऊ दे आपण स्टोरी टाकू, म्हणजे 150K वरून डायरेक्ट 170K नव्हती, डायरेक्ट 185K 200K असं व्हायचं विषय. आता मी ना पहिल्यांदा काय ह्यो आणला 100K झाले ना, आपण आज टाकू माझे 100K झाले का, ते 100K झाले ना, आम्ही ठरवलं हा उद्या करून. त्या दिवशी आम्हाला वेळ नाही भेटला, बघत 110K, म्हणजे 100K भेटलेच नाही बघायला अशी वेळ. 110K 200Kच्या टायमाला ठरवलं आता तरी काहीतरी करू. पण नंतर इंटरेस्टच जातो का मला एवढे फॉलोअर्स ना, म्हणजे समजा 200K चला 200K तरी काहीतरी व्हिडिओ बनवू, 200K तर बघायला गेलो तरी लगेच 215K. म्हणजे तो काळ असा होता ना का ते एक 5-6 महिन्याचा काळ का इतकी रिच भयानक चालली होती. कुठं गेलं ना का आम्ही समजा आता कुठेतरी बसलोय, मागून गोप्याचा आवाज येतोय भांडणाचा, कोणतरी मोबाईल व्हिडिओ बघत आहे आमचे. म्हणजे आम्ही कुठे गेलो ना, कुठं बस स्टँड वर उभा आहे, डायरेक्ट सवय झाली नाही का, आता जिथं जाईन ना तिथं आपला आवाज येतच असतो. मला ती आम्हाला नाही आला तरी भासवायला लागला का आपलेच व्हिडिओ नाही का, ते कानात बांधल्या आणि म्हणजे आमचेच भांडणं चालू कुठं. पण तो काळ इतका भयानक होता का कधी आम्ही फेमस झालो आम्हालाच कळालं नाही. नंतर आता समजा मी कुठं वडापाव खाते का टपरीत जाऊन बसायचं, नॉर्मल नाही का आपलं जसं की एक रिअल लाईफ चालली, कुठेतरी वडापावच्या टपरीत बसलोय, लोक तोंडा का बघायचं मी त्या, अरे वडापाव खातो समजा काहीतरी खात बसलोय,
आणि लोक तोंडा बघायचं, तिथून गपचीप उठून जावं लागायचं. अरे काय झालंय ना, का इतकं म्हणजे फेमस झालतो, पण त्या गोष्टीचं हे माहित नव्हतं ना, का यार फेमस झालं अवघड आहे, हिंडणं पण अवघड होतं. म्हणजे आज तर आता अशी सिच्युएशन, आज तर जास्त आम्ही हिंडत नाही म्हणायला बाहेर का असं कुठं पण जरी जायचं जरी म्हणलं तरी आज थोडं विचार करून जावं लागतं, इथं गर्दी कमी आहे तिथं जाऊया नाही का असं. आता हे तुम्ही कंटेंट पर्यंत पोहोचलेत तुम्ही, पण कसं आहे ना की मला हे पण जाणून घ्यायचं की जे फॅमिली बॅकग्राऊंड होतं की बाबा घरामध्ये काय होतं, कशी परिस्थिती होती, काय होतं, कशा परिस्थितीतनं तुम्ही आलाय, आणि म्हणजे नेमकं तुम्हाला हा जो इंटरेस्ट आलेला आहे तो नेमका तो आला कशातून? आता माझ्या घरची परिस्थिती तर म्हणजे शेतकरी फॅमिली एकदम. आणि शेतकऱ्याचं कसं असतं तुम्हाला माहिती, समजा आपण एखादी गोष्ट केली, ते बाजार भाव हे ते दुष्काळ सगळ्या गोष्टीतून मी सगळं ते पाहिलेलं. आणि त्यानंतर मग एखाद्या वेळेस पैसे होणार, एखाद्या वेळेस नाही होणार. मग मला कोणती जर गोष्ट पाहिजे, समजा मला मोबाईल घ्यायचा, मी जर घरी मागितला, मला माहिती हे कोणाकोण तरी पैसे आणणार किंवा काहीतरी ऍडजस्टमेंट करणार माझ्यासाठी, आणि मग मला ती वस्तू भेटणार. मला ते नको होतो, कारण माझ्या एका वस्तूसाठी ते आतबत बसणार किंवा हे. मग मी स्वतःच ते काम करायचो, किंवा मी 3री-4थी बसून आहे ना वस्तीवर आहे ना बिस्किट गोळ्या विकायचो. कोणाला तरी सांगायचो, माझी बहीण हायस्कूलला होती, तिला घेऊन यायला लावायचो बिस्किटचा पुडा मोठा, मग मी ते विकायचो. मग त्यातून मला समजा 50 रुपयाचा पुडा, त्याचे 70 रुपये व्हायचे, मग 20 रुपये भेटायचे. माझं तेच डोक्यात का स्वतःच जे आहे ना ते स्वतः करायचं. आणि घरची परिस्थिती म्हणजे असं नाही म्हणू शकत मी का मी पारच, ते लोक नाही सांगत का मी पार इतकी वाईट परिस्थिती बघितली का भाकरीच नव्हता, इतकी वाईट नव्हती परिस्थिती, चांगली होती, पण अशी नव्हती का मी प्रत्येक गोष्ट मला भेटू शकते. मला त्यासाठी स्वतःला हातबायचं होतं, कारण माझे बाबा एक कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या काळात, आणि त्या काळात त्यांनी आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी म्हणजे एवढी जमीन घेऊन ठेवलेली आहे का जर सांगायचं जर झालं तर माझा एक डायलॉग पण आहे, जर चालायला जर सुरू केलं ना तर दमन पण जमीन संपायची नाही, एवढी जमीन रियालिटीत आहे. पण तेवढं आता शेतीचं अवघड आहे खूप, नाही का, जमीन असू नका उपयोग आहे, ते केलं का त्यात पैसे गुंतवा, त्यात पैसे भेटतात नाही भेटतात, त्यामुळे थोडं अवघड होतं. मग तेच परिस्थिती म्हणजे पहिल्यापासून बघितलेली मी. अच्छा, गोपी शेठ तुमची परिस्थिती कशी आहे? आपली परिस्थिती जरा हलकीचीच होती, नाही असं नाही, आपण शून्यातूनच वरती आलेलो आहे. पण विषय थोडा वेगळा होता. गोपी शेठ म्हणजे मला पहिल्यापासूनच विषय काय होता माहिती का, मला घरी पैसे मागायची आवड नव्हती. कारण की आपल्याला ऍक्च्युली माहिती आहे आपण पैसे कसे कमवतो, आपल्या घरचे कसे कमवतात, असा विषय होता. घरचे स्वतःहून द्यायचे तो भाग वेगळा आहे, पण मी कधी स्वतःहून असे मागितले नाही का मला लागतात. कारण की जेवढं स्वतःसाठी लागते तेवढं स्वतः. आता भाजीपाला पहिल्यांदा विकायचो सगळ्यात फर्स्ट टाइम, म्हणजे माझी आजी विकायची, तिच्यासोबत बसून मी पण शिकायला लागलो होतो. त्याच्यानंतर माझ्या घरी एक मसाल्याचं स्टॉल आहे, मम्मी म्हणजे आमच्या घरचे बाजार करीत असतात, मी त्यांच्यासोबत बाजार करायचो. म्हणजे आठवडे बाजार करायचो भाजीपाल्याचा मी आणि घरचे मसाल्याचा. मग विषय काय झाला माहितीये का, बाजार पहिल्यापासूनच करायचो लॉकडाऊनच्या आधीपासून. तेव्हाच मला कोरोना झाला, मी ह्यांना भेटलो, तरी पण माझे बाजार चालूच होते. पण स्वप्न होतं त्या टायमाला बाजार करायचा. मला एक दिवस येऊन म्हणतोय, मी म्हणलं चल ना शूटला, नाही राव मला 3,000 रुपये पाहिजे. मी म्हणलं कशाला, त्याला मला स्वतःच आहे ना त्या चौकात आहे ना तिकडं म्हणला, मला स्वतःचं फळाचं ते दुकान टाकायचं म्हणलं. 3,000 भेटले म्हणला, 3,000 भेटले मग मला काम चालू आहे, मग मी येत जाईन शूटिंगला कधी तुमच्यासोबत. फक्त तेवढं चालू करून दिलं की मी बाळाला म्हणतो भावाला बसवीत जाईल मला कधी मध्ये, आणि मी कधी मध्ये बसत जाईन, मग मला सगळं चालू येईल, मग मी तुमच्यासोबत येऊ शकतो. 3,000 रुपये दे म्हणायचं नाही का त्यानं. पण आता स्टेज एवढी चेंज झाली, म्हणजे वेळ बदलली, आता मला म्हणायचं ते कंटिन्यू असं त्या टायमाला. त्यामुळे आपल्या बॅकग्राऊंडचा विषय पाहिला तर असं काय नव्हतं. आणि आता पण म्हणजे आता जरा सगळं स्टेबल झालेलं आहे थोडक्यात. पहिल्यांदा जसं होतं त्याच्यापेक्षा सुधारवलंय थोडक्यात, नाही का, असा विषय. नाही पण त्यावेळेस तुम्ही कसं मग बाजारात जाऊन भाजी घेऊन यायचं आणि मग भाजीपाला घेऊन यायचं म्हणजे सकाळी 5 वाजता उठायचं, मार्केटला जायचं. मार्केटला गेल्यानंतर माल कोणता कसा आहे काय, आपण त्याच्यातलेच व्यापारी गोपीचे डायरेक्ट मार्केटमध्ये. पण सगळ्यात छोटा जो व्यापारी असेल ना तुम्हीच असेल, थोडक्यात व्यापारी झाल्यासारखीच फील यायचं मला स्वतःच. मी मालक असलो आणि गळ्यात 55 गोपीचे आला पुढे गेला ना असं ओरड्यात असायचं, बाजारात लगेच आवाज यायचा, घ्या भाजी घ्या. बाजारातला गावच्या बाजाराचा वेगळा आवाज असायचा, गोपी शेठचा वेगळा असायचा. गिरायक आपल्या पैकी माझ्या डायरेक्ट ठराविक गिरायक असायचे, मला कळायचं एवढा मला लागतोय. असा इतकं मी प्रॉपर झालतो त्या बिझनेस मधला. आणि त्याच्यानंतर ह्यो बिझनेस सोडायचं कारण सांगतो, मी झालो फेमस आणि नवीन बाजार रेग्युलर चालू राहायचे. विषय काय व्हायचा माहिती का, गिरायक येत नव्हते, यायचे दुकानापाशी गर्दी व्हायची, यायचे दुकानापाशी. मम्मी म्हणायची अरे यार काय विषय, लोक येतात, माणसं पोरं बिर यायची. आता कोणाला वाटणार दुकानावर गर्दी झाली म्हणजे गिरायक. आईला काय माहितीच नाही, आईला काय माहितच नाही. मम्मीला घरी गेल्यावर मी दाखवायचो, मम्मी मी असे व्हिडिओ बनवतोय त्या आव्यान असं पण असतं नाही का, म्हणजे मम्मीला घरच्यांना वेगळं वाटतं, काहीतरी सांगतोय काहीतरी उद्योग असं वाटतं काय लोक येतात. म्हणजे फर्स्ट टाइम तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस मी माझ्या तोंडाने सांगितलं होतं की मम्मी मी असा फेमस मुलगा आहे, पण त्यावेळेस माझ्या तोंडाने सांगायची गरज नाही पडली, ती मम्मी डायरेक्ट डोळ्याने पाहिलं.
विषय काय झाला, मी दुकानावर बसलेलो, दुकान लावित होतो, 4-5 लोक आले तस काय मसाले घ्यायला आलेत, पण गोपी शेठ बिग फॅन म्हणले का, त्याच वेळेस विषय थांबला. मग मला एक्सप्लेन करून सांगावं लागलं, मग मी असे व्हिडिओ बनतो, एवढा फेमस झालोय, असा विषय झाला. आणि मग एवढाच विषय, मग तेव्हापासून बंद झाला आपला लेवलला business. आला. अच्छा. पण म्हणजे घरच्यांना असं काही इंस्टाग्राम वगैरे काय माहितीच नसणार की बाबा नाही असं नाही, काय इंस्टाग्राम असतं. म्हणजे इंस्टाग्राम आता कॉमन गोष्ट आहे, त्यांनी नाव ऐकलं असं, पण मला नाही वाटत का त्यांना प्रॉपर माहिती याच्यावर माहिती रील्स असेल. असतात, असे व्हिडिओ आता असतात, बरंच- तसं असते. मी सांगितलंय माझ्या तोंडून असा विषय. अच्छा, मग ते भाजी विकताना वगैरे म्हणजे नेमकं कशा स्लँग मध्ये विकायचं भाजी? हा भाजी विकताना म्हणजे म्हणजे- आपल्या हे एक वेगळाच स्वॅग होता तर नाही म्हणजे का. तर एखादा म्हणजे डायलॉग असंच डायलॉग म्हणायचा की का फक्त असंच? थोडक्यात आता एखादा म्हणजे मी सिजनेबल धंदा करतो, गणपतीचं आलं का 5 फळाचा वाटा लावायचे, हा. हे 10ला वाटा लावलाय, मोठा नाही घातला तर घालीन गोटा, म्हातारी चालली पटापटा, तुमचा नफा आमचा तोटा. म्हणजे विषयच वेगळा होता. तुम्हाला सांगितलं ना, स्वॅगच वेगळा होता. गिराईक मला डायरेक्ट ठराविक गिराईक असायचं, गोपी शेठ तुम्हाला 11 वाजेपर्यंत एवढं मटेरियल लागतं आणि तुम्हाला तेवढं ठेवावंच लागणार आहे. हा. मग विषय असा होता, मला अशी गरज नव्हती, मला 200 कमवायचे तर 300 कमवायचे, मी ठरवलं ना आज गोप्या तुला 500 कमवायचे, तर संध्याकाळपर्यंत 500 रुपये गेलेच पाहिजे. मग असा विषय होता. मग लोक म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम वरती याच्या अगोदर नावात म्हणजे इंस्टाग्रामवर आलो मी महाराष्ट्रात फेमस झालो, हा. पण इंस्टाग्रामच्या अगोदर मी माझ्या गावापुरता नामांकित फेमस मुलगा नक्की होतो. हा, म्हणजे लोक इंटरेस्टनी फक्त तुझ्यासाठी घ्यायला यायची का? हा, अशी बाबा, असा हा, विषय होता. बोलायला म्हणजे भारी. मायापाशी येणार प्रत्येक माणूस बोर नव्हतो होत, पण मला एका गोष्टीचा आसरा घ्यायचा का मी घोसकायचो लोकांना म्हणायचं, मी काय तुम्हाला जोकर वाटतोय का? म्हणजे विषय काय व्हायचा माहिती का, थोडक्यात एंटरटेनमेंट साठी नाही का, असा विषय व्हायचा. हा, 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 त्याचा विषय लय खतरनाक आहे. आता सध्याची अशी सिच्युएशन आहे, हा. आम्ही एखादा शूटला जर गेलो ना, समजा आता शूट आहे कुठेतरी नाही का, आणि आम्ही अशा जागा निवडतो का ज्या एकदम म्हणजे अशा थोड्याशा ना की अँटिक आहे, हा. कुठेतरी बाजार आहे काहीतरी अशा, हम्म. तिथं गेलो ना असं होतं का कधी कधी रोडच ब्लॉक होतात. हा, हा. सगळे गर्दी फुल अशी भयानक नाही का. म्हणजे एखादा नॉर्मल चांगला एखादा सेलिब्रिटी आला ना तरी तो आला कधी गेला कधी कळत नाही, किती लोक 4 लोक गोळा होतात इथले त्याच्या मागे. पण इथं असं होतं का आम्हाला आहे ना कधी कधी ना गाडीत जाऊन गपचिप आहे ना कुठेतरी जाऊन बसावं लागतं, कारण लोक गर्दी कमी होत्या त्या एरियातली. हो ना. लोक म्हणजे नाही शूटिंग का करण्यासाठी थोडक्यात. शूटला जरी गेलं बरं का, म्हणजे नॉर्मल आम्ही असं शूटला जरी गेलं तर सध्या अशी सिच्युएशन होती. अच्छा, मग आता हे कंटेंट बनवताना मग तुम्ही काय महिन्याचे एकत्रच बनवता का तुम्ही डेली बनवून डेली विषय काय झालाय माहिती का, आमच्या दोघांचं माइंड आता असं आहे हम्म. का आमची सुरुवात झालेली ती एकत्र झालेली, ओके, बरोबर. आतापर्यंत एकत्र आलो का आलो, आमच्या दोघांचे विचार सारखे. त्याला जर कळलं ना हा. का गोप्या तुला इथे स्टेजच्या खाली उभा राहिलोय आणि मी स्टेजवर आहे, तुला असं बोलायचं, मला सांगायची गरज नाही, तू एक वाक्य बोलला मी डायरेक्ट पुढच्या 2 वेळा बोलू शकतो. आम्ही असं आहे का, आमची समजा डायरेक्ट रील तयार मी होती. जरी इथं आता समजा Direct आम्ही- जागेलाच. हा, काही पण आम्ही समजा म्हणजे असं झालंय आता एक अनुभव येतो नाही का, काय बोलल्यावर वाटतंय म्हणजे आपल्याला कळ, आता इतके दिवस केलेले नाही का, आता 7-8 वर्ष झाले, हे लगेच कळतं का काय बोलल्यावर ती रिप्लाय द्यायला या गोष्टीला योग्य होईल नाही का. आणि या गोष्टी होत्यात का ते जुना अभ्यास युट्यूबच्या काळात. हा, कारण 7-8 वर्ष झाले आम्ही तेच ना अभ्यास का आम्ही 10 वेळा केलेले, आम्हाला माहिती कोणती गोष्ट चालली नाही आणि कोणती गोष्ट चालली. म्हणजे असं नाही का स्क्रिप्टेड आहे, हो, एवढे डायलॉग तुला दिले, एवढे डायलॉग मला Scripted इकडून नाही. अँगल लागेल तिकडून आम्ही angle. बऱ्याच ठिकाणी असं होतं का, समजा हा काहीतरी बोलला मी मधीच काहीतरी बोलून जातो, ह्यो मधीच काहीतरी बोलतो, वा चालली रील. हो. ती रील सुद्धा लोकांच्या मनावर राज्य करते नाही का, असा विषय म्हणजे झाला. इथं बसलो ना आणि चालूच नाही का भांडणं, काही माझा अपमान केला आणि लगेच मी काहीतरी वाकडं बोललो, मग फुगीरवाणी मी काहीतरी बोलणार. म्हणजे आता पण acting मध्ये असा विषय चाललंय नाही असं. का त्या फ्लो मध्ये आम्ही करायचंय म्हणून काही करतोय, कारण की लोकांचं तेवढं प्रेम आहे, आपण व्हायरल होतोय, नाही, म्हणजे नाही. असं नाही का काही पण करतोय. आम्ही समजा रील केली आम्हाला त्या टायमाला वाटते कारण स्वतः केलेली असते ते आम्हाला हसल्यावर वाटतं, पण नीट विचार केला ना का आम्हाला पण जाणवत रील मध्ये काहीतरी आहे याच्यात, कारण ती चलती एवढी लोक बघतात म्हणजे ती काहीतरी अँटिक आहे. आणि निगेटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला कधी येतच नाही, म्हणजे असं काही नाही आलं. सर आमचा फॅन बेसच वेगळा आहे. आता जर बघायला गेलं रील स्टारचा फॅन बेस, स्टार लोकांचा फॅन बेस वेगळा आहे. स्टार लोकांचा फॅन बेस वेगळा आहे, प्रत्येकाचा फॅन बेस असतो एक, पण आपला थोडा वेगळा आहे. विषय काय माहिती का, तरुण जो वर्ग आहे, तरुण वर्ग प्रत्येक तरुण स्टारला ओळखतोय, ते ठीक आहे, पण मी तरुण मुलगा आहे म्हणजे आता शिकलो नाही का, वयात आलो 18 पार झालं म्हणजे नाही का, थोडक्यात असा विषय. पण मला आताच ह्याच वयाच्या 7-8 वर्षापासून तर वयाच्या 80-85 वर्षापर्यंतचा म्हणजे प्रत्येक माणूस, हा, वृद्ध लोक, म्हातारे माणसं, म्हणजे सगळे लोक fan मला base ओळखतात. वेगळा आहे असं. फॅन बेसच असं आहे का मला सगळेजण ओळखू शकतात एका नजरेत. मग आवाज जरी ऐकला, मी तोंडाला बांधलेला असलं, मी नुसतं खोकलो तरी ना तरी पण म्हणतात तो गोप्या खोकला,
असा विषय खतरनाक झालेला आहे. विषय म्हणजे एखाद्या ठिकाणी जे आता निम्मे लोक तर असे मार्केट करीतात नाही का सध्या. कोणीतरी 4 लोक आले का म्हणजे असं असतं का ती गर्दी कोणातरी चौथ्यासाठी गोळा झालेली असती, नाही तर काहीतरी खाय प्यायला आलेलं आहे तर तिथं जाऊन रीलला काढतात. रील स्टार आता बरेचसे आणि नाही का आपलं मार्केट आमचं मार्केट बघा आणि कसं आहे तिथं ती गर्दी आलेली असती जेवायला बिवायला किंवा काहीतरी असतं तिथं काहीतरी खाणं पिणं, त्यासाठी यांच्या रील असतात नाही का. तशी इथं वेगळं आहे, इथं शेजारी गर्दी असली तरी इकडे येते, वेगळा विषय म्हणजे नाही का. माय फॅमिलीचा विषय असा आहे का मी स्वतः सर सोचलेलं आहे ती गोष्ट का एखाद्या मागं पळताना आपल्याला कसं फील होतं. थोडक्यात कसं मी एखाद्याच्या माग पळतोय दादा बिग फॅन एखादा फोटो काढतोय बिग फॅन, पण स्वतः गोपी शेटने ते सोचलेलं आहे. मी म्हणलेलो आहे आता जे म्हणजे जे कोणी आहेत ना स्टार, मी स्वतः पळालेलो आहे मागे दादा मला एक सेल्फी घेऊ द्या त्यामुळे त्या बाबतीत मी लय वेगळा आहे. असा विषय याच्यात तर माझ्यात फरक आहे. हा ते ठीक आहे, ते फरक नंतर सांगू, पण आता ऐकून घ्या नाही का ऐका ह्याचा ह्याला त्या गोष्टी नाही डिझर्व करीत, पण माझा विषय कसा माहिती घ्यायला यायला लोक भ्यातात डायरेक्ट. ह्याचा विषयच वेगळा याची ह्यो म्हणला ना का लोकांच्या नजरेत मी वेगळा बनलेलो आहे, पण तसा तो नाही. मी तुम्हाला सगळ्या स्टार्टिंगला सांगितलं तसं मी सांगतो. माझ्यापाशी एखादं लगेच येऊ शकतो आणि मी त्याला असं नाही इग्नोर नाही करीत का त्याला मागं पळावं लागेल. तो जर म्हणला ना गोपी तर मी लगेच थांबतो. असा विषय नाही का थोडा आकडणार रिल्टारी म्हणून, असं तसं नाही. आपण नाही त्याला देतो, त्यामुळं आपल्या फॅनचा पण आपल्याला लय जीव आहे मग आपण त्यांचा पण माया. आता तुमच्या बाबतीत की तुम्ही एवढं नाही का फुल गळ्यात चेन बिन घालून नाही का अंगठ्या वगैरे हे सगळं घातल्यामुळं लोकांचं असं माइंडसेट झालं असेल की बाबा नाही बोलत नाही हे नाही, पण मी तुमच्याशी बोललोय मला तर असं अजिबात वाटलं नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या सोबत बोलतो ना तर एवढं भारी वाटतं ना की बाबा आपण फोनवरती एवढं बोललो पण कधीच कुठं काय वाटलं नाही का. कधी विषय लोकांना फक्त लांबून बघितल्यानंतर वाटतं की बाबा याला जवळ जाऊ का नको. तर मित्रांनो तसं काय नाही बरं का, तुम्ही बिंदास अभिषेकला भेटा, तर एक नंबर माणूस आहे. तुम्ही भेटला की तुम्हाला नक्की कळणार. तर मला अजून एक प्रश्न आहे बरं का, आता तुम्हाला फॉलोअर झाले, सगळं झालं, लाईक्स येत आहे, व्हायरल येत आहे, लोकांचे बरेच मेसेज पण येत असतील, तर काही लोक बरीच दुःखात पण असतील बाबा की बाबा असं झालंय तुमच्यामुळे आम्हाला हसायला भेटतंय किंवा असं काही तुम्हाला मेसेज आले? मला डायरेक्ट व्हिडिओ कॉल येतात सर, डायरेक्ट बॉर्डरवरच्या मिलिटरी लोकांचे हो का मेसेज येतात डायरेक्ट, गोपे त्या सरपंचाला अजून थोडा हाणायचं ना किंवा उलट बोलायचं ना, अरे गोप्या काय चाललंय ना थोडं लय बरं वाटतंय. म्हणजे तिकडं शरीराला त्रास होणार वेगळा असतो माणसाचा आणि बघून आनंद होणार वेगळा असतो. तिथं मला जाणवतं. मला आहे ना एखादा आजारी पेशंट असेल, आजारी पेशंट थोडक्यात मी माझ्या घरा शेजारच्यांचं घेतो, घरा शेजारच्यांना माहित होतं हा गोप्या आहे, पण एक असं पेशंट होतं का ते फक्त घरातच बसून होतं, पण त्याचे जे नातेवाईक आहे ते मला सांगायचे आईला गोप्या साधा नका तू यात रील्स लागलेल्या असतात राव, बेडवर माणूस पडून नये पण तू यात रील्स लागलेल्या असतात. मिलिटरी मॅन असते ना आपल्या आर्मी लोवर देशाची रक्षा करतात ते लोक, ते आज आपले रील्स बघून हसतात. मला तिथून फोन येतो गोप्या. आणि आज गावात चालतं नाही ना, पहिला एक वेळ असा होता का गावात चालताना एकदम नॉर्मल गोष्ट वाटायची, कारण गावातल्या लोकांना माहित होतं काय नाही गोप्या इथल्याची, त्यांच्या नजरे पुढे मोठं झालं काय किंमत असणार शून्य. पण गावात मी ज्यावेळेस आता चलतो ज्यावेळेस एखादी गर्दी होती ओळख त्यात लोक डायरेक्ट इम्प्रेशन चेंज होऊन जातं. फेमस झाल्यानंतर जो बदल झालाय ना तो लय ना थोडा, म्हणजे काही लोक दुःखातून बाहेर येतात, हसल्याने आयुष्य वाढतं, पण लोक आपल्यामुळे हसतात आणि ते हसतात म्हणून आपण पण हसतोय, त्यामुळे आपलं आयुष्य वाढतंय त्यांचं वाढतंय, काही नाही एकदम नाथखोळा विषय. वा क्या बात आहे. तुम्हाला पण तसे मेसेज येत असतील की अभिषेक एखादं 50,000 पाठवा, एखादी चेन पाठवा. तसले येतात बरं का, तसले येतात कधी नाही का. आणि हे आता ठीक आहे, आता आज ती सिच्युएशन ठीक आहे का त्याला मारून न देईन मी लई परिस्थितीत नाही का, म्हणजे मी तसं नाही देत, कारण काय होतं फेक असतं निम्म्याच्यावर फेक असते, काही नाही का टाइमपास करून मारा 500,000. तर आता नॉर्मली आपण जेन्युइन आहे, आपण एखादा भेटला तर ठीक आहे, त्याला काही असेल त्याची प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करू शकतो, आपल्या ज्याने होऊ शकेल तर. पण काही येतात ना कधी स्टार्टिंगला ज्या टायमाला नवीन फेमस झालं ना त्या टायमाला थोडं माझं काय होतं, त्या टायमाला सगळं फेक ते नाटक करायला होतं नाही का, पैसे असणं बिसणं. आता माझ्या स्वतःलाच गाडी नाही, दुसऱ्यांच्या का मोटरसायकल हिंडायचो मी, आणि मी काय कोणाला देणार त्या टायमाला. अभिषेक राव काही एकदा दोनदा तो काय प्रँक केला कोणी तर काय, ऐका ना आम्ही कोण ऍडमिट आहे म्हणलं माझं कोणतरी आणि ना 50,000ची गरज आहे प्लीज अभिषेक. 2 दिवस नसते त्याचे मेसेज ते दादा प्लीज मारा ना. अरे त्याला कसं सांगू का भाऊ माझीच परिस्थिती अशी आहे, भाकरीचे म्हणजे प्रॉब्लेम आणि तुला कुठून मारू कोणत्या सिच्युएशन मध्ये. आज तर चेंज झाली सिच्युएशन, पण त्या टायमाला यायची स्टार्टिंगला खूप यायचे आणि आता तेच असतात. पण कसं आहे
जे आता करून प्रँक करतात बरेचसे लोक, आता भेटल्यावर आपण बोलू शकतो जेन्युइन असेल तर. नाही ऍक्च्युली बरोबर आहे, पण लोकांना हाच गैरसमज असेल नाही का, मिलियन्स मध्ये रील गेली म्हणजे तुम्हाला लाखोनीच पैसे भेटत असतील, तर तसं काय असतं का खरं? तसं काही नसतं. तसं तर नाही. आता हे बघा बरेचसे आता रील म्हणजे ज्यांनी कसं आहे, जे क्रिएटर्स नाहीयेत आणि ही सामान्य जनता तुम्हाला बघते नाही का, बऱ्याच लोकांच्या माइंड मध्ये असतील की बाबा हे लयच पार लयच पैसा पैसा भरपूर कमवतात आणि लय पैशानी आणि ह्यांना पैशामुळे हे आला असेल. नाही हे सगळे स्किलचा पैसा आहे. म्हणजे असं काही नाही का तुमचे 1,00,000 फॉलोअर झाले 10,00,000 फॉलोअर झाले तुम्ही सगळे पैसा, हे खोटे काही काही बरेचसे ताशे मी नाही का फेक नाटक करतात का सक्सेस झालेच. म्हणजे काही काही रील स्टार असे सक्सेसफुल झाल्याचं नाटक करतात. घरी प्रॉब्लेम भाकरीचे सक्सेसफुल नाही का, आज मी इथं इथून इथपर्यंत पोरं शून्यातून वर आलो. हे तर काय म्हणजे शून्य का दाखवतात माहिती ते सक्सेसफुल, त्यांना माहिती मी सक्सेसफुल झालो तर 4 लोक मला वा म्हणणार आहेत म्हणून. पण रील स्टार असं काही नाही का तुमचे फॉलोअर्स आहे म्हणून तुम्हाला एवढे पैसे भेटतील. याच्यात कसं स्किलचं आहे. आता आमच्याकडे समजा आता मी नाही असं म्हणत का मी लय भयानक पैशावाला आहे, पण किंवा आम्ही लय पैसे कमवतो कोणाची बराबरी करतो, पण एक अशी सिच्युएशन आहे का आमच्याकडे अशी स्किल आहे आम्ही ना म्हणजे एक बाईट जरी द्यायचं म्हणलं ना, आम्ही एका बाईटचे एवढे पैसे घेतलेले. एक बाईट द्यायची बरं का, फक्त 30 सेकंदाची बाईट दिली, नमस्कार मित्रांनो ही गोष्ट करा किंवा हे प्रॉडक्ट आहे खूप सारे असं समजा एखादा मी मध्ये एका शॅम्पूचं केलं काही शॅम्पू आहे मित्रांनो घ्या, एका बाईटचे आम्ही एवढे पैसे घेतलेले आहेत का जवळपास एखाद्याच्या वर्षभराचा किराणा येईल. एखाद्या जाणाऱ्या व्यक्तीचा आमच्यावर निगेटिव्ह कमेंट करतात त्याच्या घरात वर्षभराचा किराणा येईल, तेवढं मी एका बाईटची घेतो 3 सेकंदाचे. असं म्हणजे स्किलचा विषय थोडक्यात हा. असं नाही का फेमस झाले तुमच्याकडे पैसे, स्किल पण पाहिजे ना आपल्याला, तेवढं स्किल पण पाहिजे. आणि हे 1-2 दिवसाचा फेज नाही, ह्याला 7 आणि 8 वर्ष घालवलेले आहेत. तर मग तुम्हाला बरेच कोलॅब वगैरे पण येत असतील, ब्रँड्स येत असतील. आणि सगळ्यात अगोदर तर मला हे विचारायचंय की आता हे सगळं तुम्ही सक्सेस वगैरे झाला, पण त्याच्यानंतर मध्येच तुमच्या लेवलचा पण विषय निघाला होता. तर हा लेवलचा विषय नेमका हाय काय? आता लेवल म्हणजे आता हे लेवल हातातच आहे. तर लेवलचा विषय आज झाला, मी स्टार्टिंगला टपरी टाकली हे केली आणि मी ब्रँडचे आम्ही कोलॅब घ्यायचो. समजा आता एखादं शॉप आहे त्यांची जाहिरात करायला जायचो, पण आम्हाला काय व्हायचं बरेचसे लोक म्हणायचे की आपण आहे ना तुमच्यासोबत आहे ना 5 रील करू. मग आम्हाला वाटायचं ठीक आहे आता 5 रील केले बुवा, ठीक आहे आता एवढे पैसे येते एक ठराविक अमाऊंट, म्हणजे नाही का एवढे पैसे ठीक आहे. पण काय व्हायचं 2 रील झाल्या का ते माणूस म्हणायचं आता आहे ना ह्या महिन्यात हे नाही पुढच्या महिन्यात करूयात आपण नाही का. तर मग असं व्हायचं. मग आम्ही हा विचार करायचो की यार हे किती दिवस चालणार आहे, एक ना एक दिवस तर असं होईल ना काही आपल्याला काम नसेल, मग आपण त्या टायमाला आपण काय करणार आहे. म्हणून मी म्हणलं की स्वतःच असं ब्रँड तयार करूया, एखादा बिझनेस टाकूया का लास्ट स्टेजला तो बिझनेस आपल्याला कामाला येईल. ज्या टायमाला इंस्टाग्राम हे बंद होईल किंवा काही का होईना त्या टायमाला कोणी ना कोणी तर फेमस राहील. असं तर कधी होणार नाही का सगळेच संपतील, पण आपण एक दिवस असं असेल का आपलं नाव पण त्या स्टेजला नसेल, ज्या स्टेजला आज आहे त्या स्टेजला नसेल, त्या टायमाला जो फेमस असेल त्याच्याकडून आपल्या ब्रँडची जाहिरात करून घेता येईल किंवा आपण असं काहीतरी उभा करू. मग मी एक विचार करतो काय बिझनेस करायचा. पण मला शॉप सारखा बिझनेस नको होता का जिथं मी गुंतून बसन, कारण मी वडापावची टपरी टाकली, मी नसायचो तर ते बिझनेस चालत नव्हता. आणि दुसरा माणूस आपला धंदा इतका भारी चालू नाही शकत का तो 100% आपण त्या तोट्यात जाणार. दुसरा माणूस जर आपण धंदे चालवाय जर ठेवला तर चालक म्हणून. मग मी असा विचार केला का जे मोठमोठाले बिझनेसमॅन काय करतात त्यांचे प्रॉडक्ट असतात, मोठमोठाले बिझनेसमॅनचे काही ना काही प्रॉडक्ट असणार त्यांचं, तर असं काहीतरी शोधूया काय एखादं प्रॉडक्ट जे माइंडवर चलन, बिझनेस एक किंवा आपण म्हणतो काय म्हणतो ऍडव्हर्टाइजमेंटवर चलन. आपण फक्त एक डोकं वापरायचं, एक तयार करायचं का असं आपण हे करायचं आणि ते चालणार. मग मी प्रॉडक्ट शोधित होतं तर काय करायला पाहिजे काय नाही. तर असंच एक दिवस एनर्जी ड्रिंक जे नॉर्मल कुठं गेलं ना, आता जे आमचं व्हिडिओ पाहणारा जो वयोगट मेन जे मुलं आहेत का ते एक रेड बुल झालं हे वेगवेगळे ब्रँडचं एनर्जी ड्रिंक पेत असायचे, तो बाहेरचा ब्रँड आहे आता. मग चला आपण स्वतःचं काहीतरी करू, जे भारतात महाराष्ट्रातलं आपलं स्वतःचं एक ब्रँड चालू करूया. तर मग त्या टायमाला मी याच्यावर रिसर्च केली. असं नाही का तोंडवर करून निघले आणि तुम्ही बिझनेस टाकला. जे लोक तोंडवर करून बिझनेस टाकतात तो बिझनेस मग भाडे भरणं अवघड होतं का, गाळा काहीतरी बिझनेस टाकायचं तोंडवर करून, मग पार सगळं घरदार गाण ठेवायचं, धंदे टाकायचे, नंतर ते सांगायचं वा काय आता सक्सेसफुल झालो, नंतर मग हप्ते जात नाही ते बिझनेस होत नाही. मग त्यामुळे मी सगळे आधी विचार केला का हा बिझनेस आपल्याला लांबपर्यंत नेता आला पाहिजे आणि तो चालला पण पाहिजे नाही का. मग आधी मी 6 महिने विचार केला त्या गोष्टीवर काय करता येईल, सगळी माहिती घेतली का याला कोणकोणत्या गोष्टी लागतात, कोणत्या आणि कोणकोणते प्रॉब्लेम भविष्यात येऊ शकतात ह्या गोष्टीला, ती माहिती घेतली.
मग त्याच्यावर सगळे हे केलं, त्या गोष्टीवर सगळा अभ्यास केला आणि मग एक स्वतःचा आपण लेवल नावाने एक एनर्जी ड्रिंक ब्रँड आपण चालू केला आणि आता आपण तोच ब्रँड लवकरच प्रयत्न आहे माझा का जास्तीत जास्त वरच्या स्टेजला त्या लेवलला न्यायचं प्रयत्न चालू आहेत, करूयात. बऱ्याच वेळा मोबाईलवरती आम्ही बघितलेलं आहे रीलमध्ये लेवल हा तुम्ही चांगलं मार्केटिंग करताय आणि खरंच कुठल्याही मार्केटिंगचा अभ्यास नसताना, कुठलंही बॅकग्राऊंड नसताना एखादा मराठी मुलगा असा विचार करतोय, तर मला असं वाटतंय की मराठी मुलांमध्ये सुद्धा बिझनेसच्या खूप जास्त आयडिया आहेत. फक्त पाहिजे डोकं. बरीच पोरं असतील मराठी पोरं की पैसा नाही म्हणून घरात बसत असतील, पण मला असं वाटतंय फक्त पैशाचीच नाही, थोडं डोकं लावलं तर आपला कुठलाही बिझनेस असू दे. पैशाचं मी तर म्हणतो, पैशाचं कसं पैसे कुठून नाही ऍडजस्ट होता. समजा आता नॉर्मल आहे, आता मी तर आता ह्या काळातच खूप जण पाहिलेत जे लोक काहीतरी व्यवसाय टाकतात, पण ज्याच्या माइंड सेट नाही ना तो बिझनेस, मी म्हणतो एखादा असा बिझनेस ज्याच्या माइंड सेट आहे तो बिझनेस तोट्यात जरी गेला ना तो फायद्यात आणता येतो. त्याला माइंड सेट पाहिजे त्या व्यक्तीकडे का हा बिझनेस समजा आता का नाही चालत आहे, त्याच्यावरचे प्रॉब्लेम काय ते सॉल्व्ह करणं किंवा काही ना काही आपण तो बिझनेसला परत लाईनला आणू शकतो. पण बरेचसे लोक काय करतात, ते बिझनेस आहे ना कॉफी का यार चला मी काहीतरी धंदा टाकितो आणि त्याची टपरी चांगली चालती, याचं दुकान चांगलं चालतंय, तिकडे त्याचं शोरूम चांगलं चालतं, सेम त्याची कॉपी करायची. मग आता आपण जर कोणाची कॉपी करून जर एखाद्या व्यवसायात येत असेल तर नॉर्मल आहे ते, शेवटी तुम्ही कॉपीच राहणार शेवटपर्यंत. नवीन काहीतरी तो जरी व्यवसाय केला त्यात नवीन काहीतरी पाहिजे नाही. असं नाही का चला मी कोणता पण एखादा समजा आता एखादं शॉप आहे, आपण कशाचं पण असू द्या, का हे शॉप टाकलंय आणि आता त्यांनी काय केलं, त्यांनी इथं बोर्ड लावला, त्यांनी याच्याकडून जाहिरात केली, त्यांनी हे केलं, चला आपण सेम करू. तर तो बिझनेस एक ठराविक काळानंतर असं होईल का कॉम्पिटिशनने तो माणूस संपून जाईल, तो बिझनेस संपून जाईल. पण जर तुम्ही माइंडसेट असेल, त्यात काहीतरी वेगळी करण्याची आयडिया असेल तुमच्याकडे, तर मग जास्तीत जास्त मला असं वाटतं तो बिझनेस तुम्ही वरच्या लेवलला नेऊ शकता आणि तुमची पण लेवलला जाऊ शकते. तर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मोबाईल घेऊन वगैरे तुम्ही रील्स वगैरे करायचे, त्यावेळेस घरच्यांच्या प्रतिक्रिया काय असायच्या? की आता सुरुवातीला मी जेव्हा व्हिडिओ बनवायचो ना, घरच्यांचं तर काही एवढं जास्त नव्हतं, पण जे पाहुणे असायचे ते मग येऊन घरच्यांना म्हणायचे शाळेकडे लक्ष द्यायला, व्हिडिओ बनवून काय होणार आहे का, यांनी तर काय होणार नाही म्हणायचे नाही का. पण बाकी कोणाला नाही, पण माझ्या आईला लय विश्वास होता माझ्यावर. काही करीत असलं, मी जरी शूटला जरी चाललो ना कॅमेरा घेऊन, मी गपचिप जायचो, पप्पा बोलावं नाही म्हणून काहीतरी. मला असं वाटायचं वराडतीन खवाळतीन कुठं चाललं नाही काय हे घेऊन, कारण मला कंटिन्यू कोणी पाहुणे आले की म्हणायचे त्याच्याकडे लक्ष ठेवाय, काय करतोय नाही का, शाळेकडे त्याला लक्ष द्यायला. मी म्हणजे माझ्या शाळेत पण चांगले मार्क असायचे, चांगल्या विद्यार्थ्यांमध्ये माझे नंबर यायचे. पण विषय असा होता का आता मग घरच्या म्हणला असं वाटायचं ना काही हिंडतंय, पण माझ्या मम्मीला विश्वास होता. ती मम्मी कंटिन्यू म्हणायची घरच्या घरी का त्याला काय करायचं ते करू द्या, त्याला असं म्हणजे थांबू नका, कशाला नाही का काय व्हायचं ते होऊ द्या, तो काहीतरी करीन, म्हणजे विश्वास होता काहीतरी करीन. आणि आज पण विश्वास आहे तेवढाच का जेवढा त्या दिवशी होता नाही का काहीतरी करीन. अरे पण मी प्रयत्न केला जेवढं मला करता येईना, त्या विश्वासावर मी प्रयत्न केलाय विश्वास टिकवण्याचा आणि आतापर्यंत एवढं केलंय. आणि माझे खूप स्वप्न आहेत का अजून मी जे स्वप्न मी माझ्या आईला खूप साऱ्या गोष्टी बोलल्यात का मी त्या लेवलला तिथपर्यंत जाईन, त्या लेवलला मला पोचून दाखवून द्यायचंय. आणि सगळ्यांना जे मला नावं ठेवायचे त्यांना पण दाखवून द्यायचंय, किंवा जे हिनवायचे व्हिडिओतून काय होणार आहे किंवा तू जे करतो याच्यातून काही होऊ शकत नाही, त्या गोष्टी मला अजून करायच्या आहेत, प्रयत्न चालू आहेत. थांबणं तर शक्य नाही अजून एवढं आदाबलोय म्हणलं. बरं, माझा एक त्याला लागूनच अजून एक प्रश्न आहे. मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही नवीन व्हिडिओ बनवायचे त्यावेळेस तुम्हाला असं लोक येड्यात बेड्यात काढायचे का, की बाबा काय बनवताय असलं, काय करताय, ह्याच्यात काय करिअर आहे, काय कामधंदा सोडून असलं काय करत बसलाय, असं काय कोण बोलायचं का? काय बोलायचे 100% बोलायचे. तुम्ही एखादी गोष्ट करीत असताना म्हणजे नाही का कोणतीही गोष्ट करीत असणार आपल्याला नावं ठेवणारे 100% असतातच. तसे आम्हालाही होते, नाही असं नाही. निंदकाचे घर शेजारीच असते असं नाही का, तसा विषय असतो. माझा काय बघतो निंदकाचे घर हे नाही म्हणजे, पण सांगतोय आम्ही ज्यावेळेस सोबत व्हिडिओ बनवायचो, म्हणजे आमच्या सोबत आम्हाला नाव ठेवायचे, मला वैयक्तिक नव्हती ठेवत, असा विषय होता. टाइम वेस्ट कुठेतरी चाललाय किंवा हे करून आपण नक्की चुकतोय का, कधी कधी वाटतंय हे सगळं चाललंय हे उगाच काहीतरी चाललेलं नाही ना, किंवा आपल्या हातातले कामं सोडून आपण याच्यासाठी वेळ घालतोय का, हे असले प्रश्न गोदूबाईचे पण ऐकायला पण यायचे, मनाला पण वाटायचं. पण ह्याच्यातून एक गोष्ट विषय असा होता का निघलोय म्हणल्यावर निघायचं. आपल्या म्हणजे आवड आहे ना मनातून, ठीक आहे सगळ्या गोष्टी हँडल करून जर मी ते करतोय ती माझी आवड आहे, ती मी करणारच आहे. मला लोकांनी नाव ठेवलेला फरक नाही पडत. मला लाखो लोक नाव ठेवतात, बरबादी आणि बदनामीच्या करातून आलेल्या स्वतःच्या साम्राज्याशिवाय पर्याय नसतो, असा विषय होता. गरिबीतनं आलेल्या पोराला
लाजचा, हा नाही पैशाचा, 100% रस्त्याचा, कधीच त्या नाही. खराब कपड्याचा, कशाचीच लाज नसते त्या जन्मच आमचा म्हणजे आपल्याला ते करणं भागच होतं. संघर्ष आमच्या वाटेलाच आलेला आहे आयुष्यात, असा विषय झालता. नावं ठेवणारे, बदनामी करणारे, कुठं कुठं आडवे येणारे कोणत्या गोष्टींमध्ये. पण आपण आपल्या स्वतःच्या मार्गाने जर नीटनाटकं चालत राहिलं ना, आपल्याला एखादा त्रास देतो म्हणून आपण त्याला त्रास नाही देत बसायचं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं गरजेचं असतं. कदाचित तो आज मला बघून बसून बघत असेल काय गोफ्याला आपण नाव ठेवलं तर आज आपण त्याला बघतोय, ठीक आहे, याच्यातच मी सर्व काही मानतो, बा काय नाही. नाही. एवढं भारी आहे की यार, एवढ्या लोकांनी नावं ठेवून सुद्धा तू कधी सुद्धा त्यांना असं हे म्हणलं नाही बाबा, नाही त्यांना कोणाचंच नाव घेतलं नाही. प्रतिउत्तर द्यायला मला कधी जमलंच नाही. मी प्रतिउत्तर असं तोंडाने बोलून नाही दिलं, ती डायरेक्ट आज दिसत आहे नाही का, म्हणजे काय सांगायचं ते समजून घ्या. प्रतिउत्तर देणाऱ्याला कर्माची फळं असते सर. कर्म एक नावाची गोष्ट असती का समोरच्या सोबत जर आपण केले तर ते आपल्यासोबत पण फेरा फिरणार आहे त्याचा. त्यामुळं असा विषय नाही की त्याच्या कर्मात ज्याला त्याला फळे भेटणार आहे. आपण कोणाच्या रस्त्यात आडवं जायचं नाही, आपल्या रस्त्यात कोणी आडवं येऊ नका, आम्ही आमच्या पद्धतीने चाललोय, असा विषय. खरं आहे. बरं, मला आता आता आपण लास्ट स्टेपकडे येऊया. आता बरीच पोरं आहेत नाही का, की प्रयत्न करतायत कंटेंट क्रिएशनमध्ये, रील्स बनवतायत वगैरे. बऱ्याच मुलांना सक्सेस मिळत नाहीये. बरीच अशी मुलं असतील की नाही का, शाळा किंवा कॉलेजेस सोडून नाही का, की ह्या कंटेंट क्रिएशन व्हिडिओ बनवत बसतायत, पण त्यांना असं खास असं सक्सेस मिळत नाहीये. तर तुम्हाला काय वाटतंय, त्यांनी ते फुल टाइम दिलं पाहिजे का काम करून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत? हे बघा, एक विषय असा असतो आता आज तुम्ही पाहू शकता, आज असा विषय झालाय गावामध्ये जेवढ्या गल्ल्या आहे तेवढ्या प्रत्येक गल्लीत एक तरी रील्स्टर झालाय. खरं आहे. म्हणजे व्हिडिओ बनवायची आवड आहे हम्म. प्रत्येकाच्या नजरेत. असा विषय झालाय पोरांच्या काय फॉलोअर्स वाढले का आपण डायरेक्ट आयुष्य सेटल झाले, असा विषय झालाय. ज्या पोरं रील्स बनवतात त्यांनी 100% रील्स करावा, पण तुम्ही काय करताय हे लय महत्वाचं आहे. आज रात्रीतून स्टार झालेले बरेचसे 2-3 जण आहेत का, मी त्यांना असं नाही समजत का ते फेमस नाही किंवा ते चांगले नाही, ते एकदम चांगले एकदम व्यवस्थित आहे, पण त्यांना जी किंमत भेटते ती काय कामाची नाही. बरोबर आहे ना, असा विषय. जे तुम्ही करीत राहा 100% ह्याच्यामध्ये सक्सेस आहे, पण तुम्ही काय करताय याला लय महत्व आहे. नुसतं जर मी गाढवाने काम करीत राहिलो पण मला काही फळच नाही भेटलं तर काय फायदा आहे का त्याचा? बरोबर. नाही, असा विषय. त्यामुळं करताना पण जरा जे करतोय त्याच्यातून नक्की काही होत असलं तरच करावा, नाही तर कोणत्याही गोष्टी टाइम वेट घालून फायदा नाही. आता असं नाही का तुम्ही नाही करावं म्हणून म्हणतोय, तुम्ही 100% करा, पण विचार करून करा आणि थोडं बुद्धीचा एक वापर झाला पाहिजे, नुसता अंगाचा वापर होऊन फायदा नाही. खरं आहे. नाही, नक्कीच मला तर पटलं. तू काय म्हणशील या गोष्टीवरती? आता मी जे नवीन आता ट्राय करू राहिलेत, रील्स बनवू राहिलेत किंवा कंटेंट काहीतरी क्रिएट करू राहिलेत, माझं असं म्हणणं आहे का, समजा तुम्ही जर कॉलेज करताय किंवा शाळा करताय तर मी तर म्हणतो का तुम्ही प्रयत्न करा, पण असं नका डायरेक्ट करू का कॉलेज बंद केलं हे डायरेक्ट बंद केलं आणि तुम्ही फुल टाइम इकडे करताय. कारण काय माहिती का, आपण जे करतोय ना आता हे कसं आहे, हे जे सोशल मीडिया असते की इथं कोणतीच गोष्ट जास्त वेळ टिकत नाही. असं काही नाही का एकच व्यक्ती कवर फेमस राहील. त्याला राहायचं असेल तर त्या स्किल पाहिजे, मग टिकून राहायचं असेल तर नाही ते स्किल याची पाहिजे. त्याची चाटूनवरती आलेले थोड्या कालावधीसाठी असतात. आणि समजा तुम्ही आता ठीक आहे, समजा तर तुम्ही असं ठरवलं का चला मी गोप्यासोबत एक व्हिडिओ बनवीन, आलो गोप्यासोबत, नमस्कार मित्रांनो मी गोपी सोबत आहे, तुमचा तो व्हिडिओ चालला, उद्या माझ्यासोबत उभा राहिला का अभिभाऊ आहे तिथं, हे उभा आहे. आता पुढच्या पर्सनॅलिटीनं तुम्ही किती 10 लोकांबरोबर व्हिडिओ बनवता आणि त्यानंतर असंच आहे ना का तुमचं स्वतःकडे काहीतरी स्किल पाहिजे स्वतःचं ना, पण काहीतरी पाहिजे. स्वतः स्किल पाहिजे. आणि जर तुमच्याकडे स्किल पण असून उपयोग नाही, तुम्हाला त्यात बदल करण्याची आयडिया पाहिजे. कसं Update हे होणं. स्किल किती दिवस चालणार? समजा आता आम्ही रोजच भांडत राहिलो, मला माहिती हे किती जास्त दिवसासाठी नाही का आमचे भांडण्याच्या रील चालतील. आम्हाला यात काहीतरी सुचून वर आता आमचं प्लॅनिंग तर आहे, आमच्या रील किंवा हे वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या पद्धतीने आता येत राहील. आणि आमचा पण पुढचा प्लॅन असा नाही का आम्ही हे जे करतोय तेच कंटिन्यू करणार आहे. यात पण वेगळं लोकांना काय पाहिजे नाही तो पण आपल्याला काय अंदाज आला पाहिजे, लोक काय करू राहिले. नुसतं तेच करून माणसं बोर होत असतात. एक विषय असा आहे, गोप्याला बघून तुम्ही गोप्याला बघितलं तुम्हाला हसाय तर येते, पण एक वेळ अशी येते का तुम्हाला कळायला यायला हा गोप्या जाऊ तोच दे. बोर होईल, तोच पण तुम्हाला उद्या विषय bore काय होणार माहिती आहे. का, तुम्ही जर प्रत्येक वळणावर अनुभव घेतला, प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही शिकत राहिले, प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही नवीन देत राहिले, प्रत्येक लोकांना तुम्ही प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळे दिसू राहिले, त्याचा अर्थ आपल्या आयुष्यात अपडेट होते. ज्यावेळेस आपण आपल्या आयुष्यात अपडेट होतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी हळूहळू चालत राहतात, त्यावेळेस लोकांच्या मनात आपण टिकून राहतो. नाही तर लोकांच्या मनातून हळूहळू उतरायला काही म्हणजे वेळ नाही लागत, असा विषय राहतो. ज्यावेळेस बरोबर तुम्ही अपडेट होत राहता त्यावेळेस तुमचं नाव चालूच राहणार आहे. म्हणजे ट्रेंड हा काय कायमचा नाहीये. हा कंटेंट नाही. कंटेंट क्रिएशनचा जो ट्रेंड आहे
तो हा लिमिटेड आहे. त्या लिमिटेड पिरियडमध्ये तुम्ही गेन होता, पण तुम्हाला नंतर स्वतःला अपडेट करावंच लागतं. स्वतःला ओळखता आलं पाहिजे का आपण कुठं फिट होतोय. उगाच असं नाही का चला तो असं व्हिडिओ बनवतोय तसा आपण बनवूया, आणि तो एखादा चालतो मग त्याला वाटतं वा आम्हाला जमलं त्यासारखं जमलं ना, तू बावळाट आहे. उद्या काय करणार आहे तू? उद्या काहीतरी कन्सेंट तुझ्याकडे स्वतःच प्रॉपर पाहिजे ना नॉलेज. का उद्या काय करायचं? समजा आता मी कंटिन्यू, आम्ही आता जे पहिलं कंटेंट बनवायचो आम्ही सेम पण बनवतो, ते कंटेंट बनवतो कारण मला माहिती अजून चलतंय म्हणलं ते बनवायचं. पण त्यात आम्ही अशा पण आयडिया खूप साऱ्या शोधून ठेवल्यात का मला माहिती उद्या काय चेंजेस होऊ राहिले, आता लोक काय वेगळं करू राहिले, त्यात पण सामील होता आलं पाहिजे. पण असं नाही का कॉपी पेस्ट. नवीन कंटेंट समजा वेगळा काय चाललंय त्याच्यात आधारित आपण त्या रिलेटेड काय करू शकतो. असं ना की एखाद्याने काहीतरी वेगळा सुरू केला ट्रेंड आणि आपण तोच ट्रेंड फॉलो करतोय. म्हणजे आपलं एक युनिकनेस पाहिजे. ती जर कंटिन्यू करीत राहिलं तर तुम्ही जास्त दिवस टिकू शकता सोशल मीडियावर किंवा कोणत्याही इंडस्ट्री. असं नाही की ह्याच इंडस्ट्रीत ऑल बिझनेस मध्ये पण तेच लागू होत आहे. अर्थातच. नाही, नक्कीच. म्हणजे जे नवीन आता ह्या कंटेंट क्रिएशनमध्ये मुलं येत आहेत त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की फक्त व्हायरल होणं किंवा फक्त आपण रील्सच करत बसणं, तर रील्स करा, कंटेंट तयार करा, पण मला असं वाटतं की तुम्ही अभिषेक सारखा तुम्ही विचार करा, एक बिझनेस माइंडनी थोडंसं चाला. ए प्लॅन जर तुमच्याकडे आहे तर बी प्लॅन तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे सेम जसं अभिषेककडे आहे. तर आता गोपी शेठ मला एक सांगा, आता हे सगळं करताय तर तुमचं पण काही फ्युचर प्लॅन आहे का की बाबा ह्या गोष्टींना घेऊन, किंवा का तुम्ही पण दुसऱ्या कोणत्या बिझनेसमध्ये पडताय का? माझ्या डोक्यात डायरेक्ट काय नाही, मला डायरेक्ट नावच वरती राहिले पाहिजे. काय माझी एवढी इच्छा आहे बाग काय नाही. जसं मी आता आहे ना, त्याला माहिती हेलिकॉप्टर आलं तरी हेलिकॉप्टरच्या खुर्च्या मोकळ्याची लेवलच्या हेलिकॉप्टर त्यात आहेत, खुर्च्या मोकळ्या सगळ्या. मी लय लोड नाही या गोष्टींचा त्यामुळे. अच्छा, नाही बढिया. मलाही नक्कीच वाटतं का असं व्हा आपलं पण ह्या गोष्टी आता गरजेनुसार माणूस सगळ्या गोष्टी करतो. मला उद्या जर 50 रुपयाच्या ऐवजी 50,000ची गरज लागली, मला काही ना काही स्वतःच करणं भागायची, त्यावेळेस केलं जाईल. पण आता नाही वाटत ते सांगावं. काही माझ्या डोक्यात काही प्लॅन नाही अजून. अभिषेक आणि गोपी शेठ, मला एक सांगा, तुम्ही दोघं जण एवढ्या वर्षापासून एकत्र आहात, म्हणजे ही जोड कशी काय टिकून राहिली? ती एकमेकाला ओळखण्याचा विषय असतो. आता प्रत्येकाला प्रत्येक जण ओळखू नाही शकत, पण प्रत्येकाला प्रत्येक जण ओळखू पण शकतो. पण ती नजर भेटली पाहिजे, थोडक्यात माहिती त्याची तशी भेटलेली. विषय कसा आहे माहितीये का, ह्याची माझी मैत्री आहे, पण मला पण माहिती आहे प्रत्येक जण इथं स्वार्थी आहे सर, की इथं कामाशिवाय माणूस येत नाही. याचं ज्या वेळेस रील्स बनवायचे असेल ना, त्यात म्हणजे आम्ही रील्स च्या वेळेस सोबत असतो. असं काही नाही का कंटिन्यू जेवायला सोबत पाहिजे, झोपायला सोबत पाहिजे, राहायला सोबत पाहिजे, खायला सोबत पाहिजे, त्याला मैत्री नाही म्हणत. ज्या वेळेस माझ्या वाईट वेळ आम्ही मॅटर झालंय, तुला यावंच लागतंय, काय झालंय काय नाही हे नाही विचारित, डायरेक्ट 2 मिनिटात मॅटर सॉल्व्ह झाला पाहिजे. अशी मैत्री आहे आमची. पण एक बिझनेस माइंडसेट असतो नाही का, म्हणजे मी तर असं मानतो बिझनेस माइंडसेटची मैत्री ना जास्त दिवस टिकती. बिझनेस माइंडसेटची कशी का, समजा ना आपल्याला एका बद्दलपासून फायदा होतोय ना, समजा आता हाय याला मला याच्यापासून फायदा होतोय, समजा नाही का माझी एक रील शूट करायची असेल तर मला मी याला समजा शूट मध्ये घेतो. पण असं पाहिजे, अशी ही मैत्री नाही चालत का फक्त याचाच मला फायदा, माझा पण त्याला झाला पाहिजे. म्हणजे 100%. कसा समजा मला याची गरज पडली म्हणजे याला पण माझी गरज पडली पाहिजे. ती मैत्री म्हणजे जे नाही का देवाणघेवाण बिझनेसचा विचार करणार, ती मैत्री जास्त दिवस टिकते. एकाला गरज असण्यापेक्षा दोघांना पण गरज असते. तोंड घेऊन रोज एखाद्याला घेऊन फिरत आहे आणि त्याला काही फायदा नाही तुमच्यापासून, आणि बाबो शून्यातून वर आणला तुला, त्याच्या घरी भाकरी नाही, असं पण नको. अच्छा, नाही, बरेच कंटेंट क्रिएटर असे पण असतील की बाबा नाही का तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतील, ये रे माझ्याकडं, असं काय, म्हणजे असं कधी झालंय का तुमच्यात? आता हे खूप वेळा झालं, त्याच्यामुळे असं झालंय की एखादी गोष्ट खूप वेळा होती ना, त्या टायमाला समजतं एकच ऑप्शन, लास्ट ऑप्शन. आता समजा मी एक काळ असा आलता आमच्यात एक 5-6 महिन्यापूर्वी का गोप्या, म्हणजे 5-6 नाही जास्त दिवस झाले, 7-8 महिन्यापूर्वी त्या टायमाला गोप्याचं आमचं म्हणजे नाही का व्हिडिओ जास्त येत नव्हते. त्याचे कारण असे का, समजा आता गोप्यासोबत सेमच व्यक्ती हे जे ज्यांना वाटायचं नाही का यांचे व्हिडिओ नाही पडावा, तर मग ती काय करणार, गोप्याला म्हणायचे तुझ्यामुळे अभिजित तांबे. मग आणि तोच व्यक्ती माझ्यापासून म्हणायचा काय ते गोप्या एवढा वाढावपणा करतोय, तू त्याला व्हिडिओ घेतो म्हणून तो इथपर्यंत आला. म्हणजे हे आम्ही एकमेकामुळे, असं नाही का मी माझा वैयक्तिक झालो,
काहीतरी आम्ही दोघांनी सोबत केलं त्यामुळे मी आज इथपर्यंत आलो नाही का आम्ही एकामेकामुळं. पण ते काय म्हणणार, त्याला म्हणणार तो यामुळे ह्यो माझ्यामुळे ह्यो, मग काय व्हायचं, मग वाद, मग किरकोळ विषय झाला तरी भांडणं. आणि कसं असतं एखादी गोष्ट हे भांडणं, पण ते एक झाला ना एखादा विषय का समजा आमचे भांडणं झाले, लास्टला तर कळतं ना भाऊ मला तुझी गरज आहे, त्याशिवाय तर काय होऊ शकत नाही. पण मग नंतर कळतं सांगणारा तिकडून होता इकडून होता, मग त्यामुळं मग आता भांडणं तर आमच्यात होत नाही आणि आम्ही समजून घेतो. जाऊ दे एखादी गोष्टी, असं माझं असं आहे का समजा एका शूटला जायचंय आणि याला टाइम नाही, याचं काहीतरी काम आहे ना, शूट बंद, मी दुसरे कामं करीत बसतो, पण बंटी त्या दिवशी करीत नाही असं. नाही, मला एवढं भारी वाटतंय ना की एक माणूस आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही, एकटा माणूस ना काहीच करू शकत नाही. हा एक गर्व असतो ज्याला वाटतं ना मी स्वतः काहीतरी, मी भयंकर आहे, मी मार्केट आहे, मी काहीतरी करू शकतो, तो मग त्याचा भ्रम आहे. त्याला जर एक असा व्यक्ती स्वतःला समजितोय, जर ते स्वतःला जर समजा असेल का मी माझ्यामुळे, हा गैरसमज आहे. तू तुझ्यामुळे नाही, तू काहीतरी तुला आहे 4 बाजू टेबलाला, तेव्हा तो टेबल उभा राहतो ना, तसा विषय तुला काहीतरी आहे कुठून तरी, फक्त ते मानण्यावर आहे. काही लोक मानित नाहीत, जे आहे ते जो मानतो तो पुढे जातो. कारण उद्या नॉर्मल आहे ना, ते जे पाय आहेत तुमचे टेबलाचे 4, त्यातल्या एका पायाला जरी वाटलं ना काय मला किंमत नाही भेटत, का तो टेबल नाही टिकू शकत, तोच विषय. नाही, तेच अशीच मैत्री पाहिजे, म्हणजे विश्वास सगळ्यात विश्वास पाहिजे आणि किंमत पण पाहिजे का, वा आपल्याला याची गरज आहे, भले ती दाखवली नाही तरी चालेल, पण मनातून माहित पाहिजे का भाऊ आपण हे समाज स्वतःला ना ह्या लेवलचं नाही समजलं पाहिजे का मला कोणाचीच गरज नाही. तो मूर्ख आहे जो स्वतः जो समजितो ना मला कोणाची गरज नाही, तो मूर्ख आहे. मला वाटतं तो लांब नाही जाऊ शकत, तो कुठपर्यंत तरी चलन, थोडे दिवस ते काहीतरी करीन, उद्योग करीन, एक दिवस हिंडन मग एकटाच. नाही, नक्कीच मला खरंच म्हणजे तुमच्या मैत्रीबद्दल, तुमच्या बिझनेस थॉट बद्दल, तुमच्या कंटेंट क्रिएशन बद्दल, म्हणजे तुम्ही पोरं एवढे भारी आहेत ना, गावाकडची पोरं आहेत पण तुमचे विचारले भारी आहेत भावांना. म्हणजे नाही, असेच विचार ठेवा, एकत्र पुढे जा. आणि दुनिया आहेच आहे नाही का नावं ठेवायला, आणि तीच दुनिया आहे नाही का, ती तुम्हाला उचलून धरणार. म्हणजे एवढं ह्या लोकांनी प्रेम दिलेलं आहे तुम्हाला, हे लोक तुम्हाला असेच प्रेम देत राहणार आहेत. सो त्यामुळं माझ्या खरंच तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही आज आलात आणि आज एवढं तुम्ही आम्हाला वेळ दिला, बोलला एवढं भारी, आणि स्वभाव तुमच्या दोघांचा खरंच ग्रेट आहे. अभिषेक दिसले की डायरेक्ट तुम्ही बिंदास बोलू शकता, लय भारी पोर आहेत, असं अजिबात 1% इगो नाहीये या पोरांमध्ये. आणि मला रील मध्ये सांगता पण येत नाही ना का माझा स्वभाव चांगला आहे भाऊ, ये बोल माझ्याशी. मला ते आता रील आहे माझी, ती मला रील चालवायची किंवा मला ती ऍक्टिंग करणं भाग आहे. समजा एखादा व्हिलन आहे, तो व्हिलन ते नाही ना असं सगळ्यांसोबत पब्लिक सोबत चांगलं वागणार आहे का, जी पब्लिक म्हणजे व्हिडिओ जे ऍक्टर आहे त्यांसोबत त्याला व्हिलनला असंच क्रूरच वागावं लागतं ना. तसं माझं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टरच तसं आहे का मला पुढच्याला वाकडं बोलणं आहे, गुरमीत बोलणं आहे. पण रियालिटी थोडा मी असं आहे का मी गुरमीत बोलतो. ज्या एखाद्या व्यक्तीला मी भेटलो ना त्या व्यक्तीसोबत मी एकदम सिंपल आहे, म्हणजे एकदम सिंपल म्हणजे असं का ना कोणाशी जिंदगीत भांडणं नाही काय नाही. पण माझा स्वभाव म्हणजे जे व्हिडिओ जे बघतात त्यामुळे माझा स्वभाव लोक वेगळा समजतात. नाही ते मुंगीलालला आणि अभिषेकला फुल विलन विलन मोड मध्ये बघतात. आम्ही विलन झालो ऑटोमॅटिक, म्हणजे विलन म्हणजे ऍक्टिंग आहे. पण आता मला पण सगळ्यांना सांगायचं का ही ऍक्टिंग आहे, रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये खूप फरक आहे, म्हणजे त्याच्यात असतो. ऍक्च्युली काय होतंय ना, तुमच्या दोघांमध्ये लोक एवढी गुंतून जातात ना की असं वाटतं खरंच हा गोपी शेठ गरीब आहे आणि हा फुल रोटेशन मध्ये, आणि हा एवढा श्रीमंत आहे की नाही हा याच्यावर अत्याचार करतोय. पण लोक नाही आता लोक असं म्हणला का आपल्याला पण प्रत्येकाकडून फायदा झाला पाहिजे, पण समोरच्याला पण आपल्याकडून फायदा झाला पाहिजे. तर आता समोरच्याकडून आम्हाला फायदा कसा आम्ही फायदा घेतो ते सांगतो. आमचं फॅनबेस असं आहे का आमचं फॅनबेस डायरेक्ट आमच्याशी बोलण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो, पण ते आज आम्हाला पर्सनल मेसेज नाही करीत बसत, गोप्या तू हे कर, गोप्या तू कर. आमच्या फॅनबेसला माहिती आहे ऑलरेडी फेमेचे मरणाचे मेसेज आले असते, पुढे आम्हाला येळ द्यायचे, ते डायरेक्ट कमेंट करतात गोपी शेठ पुढच्या रील मध्ये तुम्ही डायरेक्ट उलटे रीलला टाकलेलं दाखवा, आम्हाला डायरेक्ट कंटेंट सुचत. मला कमेंट येणार ह्या गोप्याला ट्रॅक्टर खाली घाला, असल्या कमेंट म्हणजे कॉमेडी हसायचं असतं नाही का. गोप्याला ट्रॅक्टर खालीच घालाय पाहिजे नव्हतं, लगेच आयडिया सुचते चला पुढच्या रील मध्ये ट्रॅक्टर खाली घालू, म्हणजे ऍक्टिंग असते. असं ट्रॅक्टर खाली थोडं घालणार रे, पण एक तसं काहीतरी का चल याच्या घाला रे ट्रॅक्टर अंगावर, असं काहीतरी कॉमेडी. म्हणजे आम्हाला लोक ऍक्टिंग आयडिया देतात, मुंगीला एक काम करा बांधून ठेवा, काही येतात असं तसं. म्हणजे आम्हाला लोक आहे ना आयडिया देतात उलट कधी कधी का वाव हे केलं भारी वाटतं राव. आम्हीच कधी कधी हसत बसतो वाव असं पण करूया, असं ट्राय करूया. बर एवढं सगळं झालंय, एवढं सगळं फॅन फॉलोअर्स भेटलाय तुम्हाला, एवढं सगळं तुम्ही कष्ट करताय,
ह्याचं श्रेय कोणाला जातंय? आता याचं म्हणजे श्रेय एका व्यक्तीला नाही देऊ शकत मी, दोन दोन याला देतो. एक तर जे लोक आहेत का, जे लोक आमचे व्हिडिओ बघतात बरं का, आणि ते मन लावून बघतात, त्यांना एक तर ते श्रेय जाणार. कारण नॉर्मल आहे, पब्लिक शिवाय तर काही नाही. आम्ही जे बनवतो ते पब्लिक ला आवडतं म्हणून आम्ही. आणि दुसरी माझी जी टीम आहे, म्हणजे जे सगळे आहेत का, जे माझ्यासाठी आले, कोणता पण शूट असो माझ्यासाठी जे जे लोक आले, ते ते एक मेन आहे का, ते आणि 2 नंबरला ती पब्लिक का ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले, यांना श्रेय. आणि बाकी फॅमिली तर असते, तर फॅमिली तर सर्वांना सपोर्ट करते. ते तुमच्यावर आहे तुम्ही किती करता, का तुम्ही त्या फॅमिलीसाठी म्हणजे तुम्हाला आता कोणती अशी फॅमिली नसेल का सपोर्टच करीना. सपोर्ट का नाही करीत फॅमिलीला? फक्त असं नकोय का पोरग गरीब भिकारी नाही राहिले पाहिजे. त्यांची एकच इच्छा आहे की हिंडून नेटू करा आणि हिंडून भिकारी नाही राहिले पाहिजे. त्यांचे एकच आहे का याला पैसे भेटले पाहिजे, याला भाकर पाणी याचं टायमाला भेटलं पाहिजे. नाही तर असं कोणती फॅमिली का ज्याच्या आई बापाला वाटतं का ये व्हिडिओ म्हणून फेमस नाही व्हावं. सगळ्यांनाच वाटतं व्हावं आपण. तर मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्स करून कळवा. ही जी जोड आहे, हे जो दोघं जण मित्र आहेत, तर हे खरंच ॲक्च्युली ही महाराष्ट्राची शान आहेत, जे अख्ख्या महाराष्ट्राला हसवतात लिटरली ते. तर तुमच्या कमेंट्स खूप गरजेच्या आहेत ह्या दोघांच्या व्यक्तिमत्वाबद्दल. तर नक्की चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.